जय। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो ज्ञाता। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। देखीचे ते ज्ञान करावे ते काही अनुभव नाही आपणाशी। इंद्रियांचे गोडी ठकली बहुते सोडिता मागुते आवरेना। युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार वैराग्य ते सार तरावया। नावनावलिता घाला घालीवारा तैसा तो पसारा अहंतेचा। तुका म्हणे बुद्धी आपुले आपुले अधीन करी नारायण आतुडे तो। अभंग क्रमांक 3180। अभंग क्रमांक 3180 3180। देखीचे ते ज्ञान करावे ते काही अनुभव नाही आपणाशी। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व आणि अहेतुकी अशा अनुग्रहामुळं आपण सर्व पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून भूवैकुंठ पंढरपूर त्याहूनही थोर महिमा या असं ज्या क्षेत्राचं वर्णन केलं आहे अशा ह्या अलंकापूर क्षेत्रामध्ये चातुर्मास्याच्या दीपावलीच्या पावन पर्वामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगवाणीच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं परम मंगल किंवा कल्याण होण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय जणू काही आपल्याशी आत्मसंवाद करीत आहेत आणि त्याचं चिंतन करण्याला आपली प्रवृत्ती झाली। हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। त्यामध्ये या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ज्या लोकांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे परंतु त्याप्रमाणे त्या शास्त्राचं तात्पर्य लक्षात घेऊन त्याचं अनुष्ठान ज्यांनी केलं नाही आणि केवळ दांभिकपणाने किंवा वरवर जरी त्यांचं बाह्य जीवन परमार्थामध्ये प्रवृत्त आहे असं वाटलं असेल असं इतरांना वाटलं आणि त्यांनीही ते जर आपलं योग्य आहे असं मानलं तर त्याचा उपयोग कधीच होत नाही। जरी मनुष्याने वेदाचं षडंग वेदाचं अध्ययन केलं मुखामध्ये कितीही शास्त्र जरी असल्या ते स्वतः गद्य किंवा पद्य अशा प्रकारचं कवित्व करत असले तरीसुद्धा जर परमात्म्याचा त्यांना साक्षात्कार झाला नसेल परमात्म्याची ओरावरी भेट झालेली नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही असं तुकोबाराय स्पष्टपणे आपल्याला सांगत आहेत। तर या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात देखीचे ते ज्ञान करावे ते काही। देखीचं ज्ञान म्हणजे वरवरचं ज्ञान आपाततः झालेलं जे ज्ञान आहे दिखाऊ ज्ञान आहे
तर त्या दिखाऊ ज्ञानाचं ते काय करावे, त्याचं काय करायचं, त्याचा काय उपयोग आहे. अनुभव नाही आपणाशी, त्याला बाहेरून शब्दज्ञान भरपूर झालेलं आहे, परंतु अनुभव म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार मात्र झालेला नाही. तर त्याचा काय उपयोग, काहीही उपयोग नाही. आणि पुन्हा असे जे लोक आहेत, शास्त्राने जे सांगितलं त्याचं अनुष्ठान करीत नसल्यामुळं त्यांनी नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला अनुभव नाही, परंतु आत्तापर्यंत दांभिक किंवा वरवरचं जे भजन किंवा सेवा त्यांनी केलेली आहे, तर त्या सेवा करणं आवश्यक आहे असं जरी त्यांना वाटलं तरी त्यांनी जे आपल्या इंद्रियांना मोकाट सोडलेलं आहे आणि आता इंद्रियांचा निग्रह करावा असं ते म्हणायला लागले, तर त्यांना हे पूर्वी झालेले जे इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातूनच आपल्याला सुख मिळेल अशा प्रकारची जी धारणा झालेली आहे, त्या धारणेमुळं त्यांना आता इंद्रियांचा पुन्हा नियमन करणं किंवा संयम करणं ही गोष्टसुद्धा अवघड होऊन बसते. कारण तुकोबाराय म्हणतात, इंद्रियांचे गोडी ठकली बहुते. बरेच लोक असे आहेत का इंद्रियांची त्यांना गोडी लागलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मनाला समाधान प्राप्त होण्यासाठी, सुख प्राप्त होण्यासाठी ते आपलं मन नेत्रेंद्रियाच्या द्वारा रूपविषयापर्यंत किंवा स्पर्शनेंद्रियाच्या द्वारा स्पर्श विषयांपर्यंत आपल्याला अनुकूल असं मानलेला जो विषय भोग आहे, त्या भोगाकडं त्यांची प्रवृत्ती होते. त्यांची अंतःकरणवृत्ती इंद्रियांच्या द्वारा कायम विषयांकडे धावत असते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयाकडे धावणारी जी वृत्ती आहे ती सोडिता मागुते आवरेना. त्यांनी ती इंद्रियांचे गोडी ठकली बहुते. ते इतके थकलेले आहेत, इतके फसलेले आहेत की त्यांना परत बाहेर निघता येत नाही. म्हणजे त्या इंद्रियांना त्या विषयांपासून आवरून आपल्या हृदयात असणारा परमात्मा, त्या परमात्म्याच्या आकाराची, त्याचं ध्यान, त्याचं नामसंकीर्तन, रूपसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन करायचं म्हटलं तरी त्यांची बाहेर धावणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीला त्यांना लवकर आटोप घालता येत नाही किंवा आवर घालता येत नाही. यासाठी ते सांगतात, जर खरोखरच ह्या संसार सागरातून मनुष्याला तरायचं झालं आणि तो जर खराखुरा साधक असेल तर त्याच्यासाठी सांगतात की या ठिकाणी तुकोबारायांचं नेहमीचंच म्हणणं आहे. स्वामी महाराज सांगायचे की आचार भ्रष्टी सदा कष्टी. किती त्याच्याजवळ ज्ञान असलं मस्तिष्कामध्ये किंवा बुद्धीमध्ये आणि जर त्याचा आचार चांगला नसेल तर आचार भ्रष्टी सदा कष्टी. आणि तोच न्याय या ठिकाणी सांगतात की मनुष्याला जर खरंच उद्धार करायचा झाला तर युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया. मनुष्याला खरंच ह्या संसार नदीतून किंवा संसार समुद्रातून तरून जायचं असेल तर त्याला पहिल्यांदा मनुष्याला आपल्या आहाराचा संयम केला पाहिजे. कारण आपण जे खातो त्या खाल्ल्यामुळं आपल्या खाल्लेल्या अन्नापासून आपल्याला अन्नमयम ही सौम्य मनः, आपलं मन जे आहे ते अन्नापासून बनत असतं. तसं तर सर्व आपल्याला जे काही अन्न खातो त्याचा जो स्थूल भाग आहे त्या स्थूल भाग, उपनिषद सांगतात की त्या स्थूल भागापासून हे जे मलमूत्र निर्माण होतं, अन्न पाणी आपण जे ग्रहण करतो त्याचा जो मध्यम भाग असतो त्याच्यापासून मांसादी सप्तधातू निर्माण होतात आणि त्याचा अत्यंत अन्नाचा जो सूक्ष्म भाग आहे त्याच्यापासून आपलं मन तयार होतं. म्हणून जैसे खावे अन्न तैसे होय मन. यासाठी आहार जो आहे तो आहार युक्तीचा असला पाहिजे. युक्तीचा म्हणजे परिमित असला पाहिजे, योग्य असला पाहिजे, उचित अशा प्रकारचा आहार घेणं हे साधकाचं पहिलं कर्तव्य आहे. आणि तो युक्तीनं म्हणजे परिमित. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, भोजन करावे परिमित. या ठिकाणी आपलं भोजन जे आहे ते अत्यंत कमी किंवा अत्यंत जास्त असं नसलं पाहिजे. युक्तीच्या मापे मविजे, युक्तीनं ते घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे सात्विक आहार सांगितलेला आहे पुढं 17व्या अध्यायामध्ये, तो सात्विक आहार ग्रहण केला पाहिजे. राजस आणि तामस आहाराचा त्याग केला पाहिजे. आणि आपल्या व्यवहारात वागत असताना नीतीचा व्यवहार, त्याचा नीतीचा व्यवहार म्हणजे वेदाने जे सांगितलेलं आहे
त्याचप्रमाणे आपला व्यवहार असला पाहिजे. आणि वेदाने जे सांगितलं तुम्ही करू नका, तर त्या व्यवहाराचा आपण त्याग केला पाहिजे. पारमार्थिक मनुष्य म्हटलं का तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. कोणतं कर्म करायचं आणि कोणतं कर्म करायचं नाही. उदाहरणार्थ वेद सांगतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हे करा म्हणून सांगितलेलं आहे. आई वडील अतिथी आणि या ठिकाणी श्रीगुरू किंवा संत यांची सेवा करावी. तर ही करणं याला म्हणायचं का नीती. नीती म्हणजे सुखम प्रति नयती ती नीती. जी सुखाकडं नेते मनुष्य जीवनाला तिला नीती असं म्हणतात. आणि ते नीतिशास्त्र जे आहे ते वेदाने सांगितलेल्या आज्ञेचं पालन करणं असं त्या नीतीचं स्वरूप आहे. म्हणून ते सांगतात की या ठिकाणी राजस तामस आहाराचा त्याग करायचा आणि शास्त्राने सांगितलेल्या नियमाचं पालन करायचं. शास्त्र जर म्हणत असेल की कलंजम मा भक्षयस्व, मांसाशन करू नका, तर मांस खायचं नाही. शराम मा पिबस्व, जर तुम्ही मद्यपान करू नका असं सांगितलं तर ते करायचं नाही. याला म्हणतात नीतीचा व्यवहार. आणि सर्व करण्यासाठी मनुष्याला वैराग्य ते सार तरावया. जर त्याला हे तरावया तरुण जायचं असेल ह्या संसार समुद्रातून, म्हणजे जन्ममरण परंपरेतून, त्याला जर हा आपला शेवटचा जन्म व्हावा, आता बीजभाजूनी केलेलाही आम्हा जन्ममरण नाही, अशा प्रकारची स्थिती अर्थात जीवनमुक्त अवस्था किंवा विदेहमुक्ती त्याला जर हवी असेल तर त्यासाठी वैराग्य ते सार तरावया. त्याला सर्वात वैराग्य जे आहे ते सर्वाचं सार म्हणजे मुख्य आहे. म्हणजे इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या इच्छेचा त्याग, त्याला म्हणतात वैराग्य. आणि अशा प्रकारचं हे वैराग्य थोडक्यात काय, वैराग्य विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. त्याला कितीही जरी शास्त्रज्ञान असेल आणि वैराग्य अंतकरणात नसेल तर तो तरुण जाऊ शकत नाही असं सांगितलं. आता याविषयी उदाहरण देतात की नाव नावलिता घाला घाली वारा, तैसा तो पसारा अहंतेचा. आणि एखादा मनुष्य ही जसे एक आपली नाव जर परतीराला जायचं असेल तर त्याला जे त्या नावेला वल्हे मारणारा जो आहे तो एकदम हुशार पाहिजे. आणि अशा वेळेला जर एखाद्या नावलिता जर ती नाव जी आहे ती योग्य रीतीनं वलवली नाही, म्हणजे नाव जर व्यवस्थित कशी चालवावी हे जर त्याला कळलं नाही तर वारा घाला घाली, वारा जो आहे तो त्याला घाला घालतो, म्हणजे संकटात टाकतो, त्याला आपत्ती प्राप्त होते. तो वारा ज्या दिशेने नेईल त्या दिशेने त्याची नाव जाते आणि शेवटी ती नाव बुडते पण, तो परतीराला जात पण नाही. तसा हा परमार्थाच्या मार्गावर जो वाटसरू आहे त्या वाटसरूने आपल्या जीवनाची नाव योग्य रीतीनं वलवली नाही, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जर त्याने युक्तीचा आहार घेतला नाही आणि नीतीचा व्यवहार केला नाही तर असा जो पुरुष आहे त्याच्या अंतःकरणात मी ज्ञानी आहे, मी मुक्त आहे असं त्याला वाटतं. परंतु त्याचं ज्ञान जे आहे तर नाथ महाराज सांगतात मी मुक्त म्हणून विषयी करी. त्याला मी मुक्त आहे असं वाटतं आणि इंद्रियांच्या ठिकाणी आपला व्यवहार करत आहे, मी मात्र या ठिकाणी मुक्त आहे. जे काही ज्ञानीपुरुषाचं वर्णन केलं आहे की या ठिकाणी जो ज्ञानीपुरुष आहे तत्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागशः, गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. ज्याला खरं गुरुकृपेने, शास्त्रकृपेने, ईश्वर कृपेने, अंतःकरण कृपेने ज्ञान झालेलं आहे असा जो तत्ववेत्ता आहे तो त्याचा बोध सांगताना सांगितलेला आहे की त्याचे गुणागुणेषु वर्तन्त, त्याची इंद्रिय विषयात प्रवृत्त होताना दिसतात, परंतु त्याला गुरुकृपेने खरा असंगत्वाचा निश्चय झालेला असतो. असा जो पुरुष आहे त्याने सर्व प्रकारची कर्म केली तरी त्याला पुण्य किंवा पाप यापासून तो मुक्त असतो. परंतु हा पुरुष मात्र विषय याच्या अंतःकरणात सूक्ष्मरीतीनं विषयभोगाची इच्छा असते आणि तो वरवर म्हणत असतो की इंद्रिय विषयांच्या ठिकाणी वर्तमान आहेत आणि मी मात्र असंग निर्विकार आत्मा आहे. परंतु अशा पुरुषाला जेव्हा जीवनामध्ये प्रतिकूलता निर्माण होते त्यावेळेला तो तग धरू शकत नाही, कारण हा त्याचा बोध हा मिथ्या असतो, खोटा असतो असं सांगितलेलं आहे. मग त्यावेळेला तो काय करतो, उगीचच
तसा तो पसारा अहंतेचा, तो फक्त अहंतेचा पसारा मांडतो. अहंकार जो आहे तो अहंकाराचा विस्तार करतो. आणि नेमकं खऱ्या ज्ञानामध्ये अहंकार गेला तो का म्हणे देव झाला, किंवा अहम देवनी शंभू शांभवी झालो. परमात्मा स्वरूपात बुडी देत असताना हा अहंकार पूर्णपणे या ठिकाणी नष्ट केला पाहिजे. आणि तो त्याचा नष्ट न होता उलट त्याचा तो खोटा अहंकार अधिक त्या अहंकाराचा पसारा होतो, विस्तार होतो, तो अहंकार वाढतच जातो. आणि मग अशा पुरुषाला तर ज्ञान तर होतच नाही, होण्याची शक्यताच नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ह्यासाठी मनुष्याने आपल्या बुद्धीचा निश्चय केला पाहिजे. कारण हे आत्मज्ञान होतं कोणापासून? बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. माऊलींनी सांगितलेलं आहे की बुद्धीचा निश्चयाने ज्ञान होत असतं. मग त्या बुद्धीला हे ज्ञान करून घ्यायचं. ती बुद्धी ते अत्यंत शुद्ध असली पाहिजे. कारण बुद्धी जाणेही त्यास, बुद्धीलाच आत्मा कळतो, आणि न जाणेही, आणि त्या बुद्धीला आत्मा कळतही नाही. पण कोणत्या बुद्धीला आत्मा कळतो? शुद्ध बुद्धीला आत्मा कळतो, ज्याच्यामध्ये अंतःकरणाची चंचलता आणि अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या पापवासना, मल आणि विक्षेप हे दोन दोष दूर झालेली जी बुद्धी आहे तिलाच या ठिकाणी मी ब्रह्म आहे असं संशय विपर्ययरहित ज्ञान होतं. म्हणून म्हणतात की तुका म्हणे बुद्धी आपले अधीन करी. आपली बुद्धी आपल्या अधीन म्हणजे आपल्या ताब्यात असली पाहिजे. निश्चय करायचा तर अनात्म पदार्थ देह मी असूच शकत नाही, आणि मी कोण आहे तर मी असंग निर्विकार परमात्माच आहे. अशा प्रकारचा दृढ निश्चय जोपर्यंत होत नाही, नारायण आतुडे तो, नारायण म्हणजे परमात्मा, हा त्याचा आतुडे म्हणजे प्राप्त होईपर्यंत त्याच्या बुद्धीचा निश्चय असला पाहिजे की मला परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होईपर्यंत ही जी बुद्धी आहे तिच्यामध्ये मी कधी चळढळ होऊ देणार नाही, त्या बुद्धीमध्ये अशुद्धता येऊ देणार नाही, तसंच त्या बुद्धीमध्ये चंचलता येऊ देणार नाही, आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी अज्ञान हे माझ्या ठिकाणी येणार नाही. मला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं या ठिकाणी एवढा अनर्थ भोगावा लागत आहे. तर जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणून हा आत्मस्वरूपाचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार होईपर्यंत तो त्या बुद्धी त्याच्या ताब्यात ठेवतो. अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. कारणाची सिद्धी मौन स्थिर करा बुद्धी. कारण जर तुम्हाला कारण म्हणजे हेतू किंवा प्रयोजन परमात्मा प्राप्ती सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला मौन आणि बुद्धीची स्थिरता आवश्यक आहे. मौन याचा अर्थ मनाचे जे संकल्प विकल्प आहेत ते जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात उद्भवतात आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण झालेला नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही, असं तुकोबारायांनी यामध्ये सांगितलं. तेव्हा तुकोबारायांना विचारलं की म्हणजे हा पोरवरचा परमार्थ नाही, पण सत्य परमार्थाचं स्वरूप काय आहे ते आम्हाला सांगा, तुम्हाला काय अपेक्षित आहे. तर तुकोबाराय म्हणतात, माझं पांडुरंगरायाजवळ हेच मागणं आहे की मला खरं ज्ञान असावं. आणि त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे तर नरनारी बाळे अवघा नारायण आईशे माझे मन करी देवा. नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह. असावे म्या सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी. करुनिया साह्य पुरवी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे. तुकोबाराय आपला आराध्य दैवत इष्टदैवत पांडुरंग परमात्म्याला सांगतात की देवा मला ह्या सत्यज्ञानाची खऱ्या अर्थाने प्राप्ती अपेक्षित आहे. ती प्राप्ती पूर्ण झाली कधी म्हणणार तर ज्ञानवान पुरुषाची अशी लक्षणं सांगितलेली आहेत की त्याला नर नारी बाळे अवघा नारायण. त्याच्या ठिकाणी ही भेदबुद्धी जी आहे, हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, हे बालक आहे, हा वृद्ध आहे, अशा प्रकारची जी जाणीव असते सामान्यपणे व्यवहारात ती जाणीव पूर्णपणे नष्ट व्हावी. आणि मला त्यांच्या ठिकाणी ते भेद न दिसता त्यांच्यामध्ये व्याप्त असणारं परमात्म्याचं नारायण म्हणजे नार म्हणजे पाणी म्हणजे भगवान परमात्मा ह्या जलामध्ये क्षीरसागरामध्ये शयन करतात म्हणून त्या ठिकाणी त्यांना नारायण असं म्हणतात. किंवा
नरांचं अविनाश विश्रामस्थान म्हणून त्याला नारायण असं म्हणतात. तर त्या मला सर्वांच्या ठिकाणी सर्व प्राणीमात्रांचं अविनाश विश्रामस्थान जो तू आहेस, परमात्मा आहेस, तर मला तोच त्या सर्वांच्या ठिकाणी दिसावा. मला त्या बालवृद्ध किंवा स्त्री पुरुष असा भेद न दिसता त्यांच्यामध्ये व्याप्त असणाऱ्या अखंड सच्चिदानंद नारायणाची प्रतीती व्हावी, ऐसे माझे मन करी देवा, असं माझं मन कर. नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व. त्या अंतकरणामध्ये काम म्हणजे मला इदम मेशात इदम मेशात इच्छा काम शब्दिता, मला हे असावं, शब्द असावा, स्पर्श असावा, रूप रस गंध, हे पंचविषय मला प्राप्त व्हावे. किंवा ते पंचविषय प्राप्त झाले नाही तर अंतकरणामध्ये जी जलनात्मिका वृत्ती होते त्याला क्रोध असं म्हणतात. किंवा आपल्यापेक्षा एखादा पुरुष जर श्रेष्ठ असेल तर त्याच्याविषयी अंतकरणात द्वेषाची, जळाऊपणाची भावना निर्माण होते. आणि कधीकधी दुसऱ्याचे दोष पाहून मी त्याची निंदा करतो. म्हणून हे जे दोष आहेत, नयो काम क्रोध द्वेष निंदा आणि द्वंद्व. द्वंद्व म्हणजे सुख दुःख, याचा माझ्या अंतकरणावर परिणाम होतो. सुखाने मी अत्यंत हर्षित होतो आणि दुःखाने मी पीडित किंवा उद्विग्न होतो. तर हे विकार माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे येऊ नयेत. न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व. द्वंद्व म्हणजे सुख दुःख शीत उष्ण, याला द्वंद्व असं म्हणतात. हे कोणत्याही द्वंद्वाचा मला कधीही स्पर्श होऊ नये. याचा अर्थ माझं अंतःकरण जे आहे ते काम क्रोध निंदा द्वेष किंवा द्वंद्व या दोषांनी रहित असावं. आणि त्याऐवजी मला काय वाटावं, अवघा गोविंद, संपूर्ण ठिकाणी हा परमात्माच आहे, जिकडे पाहावे तिकडे बाई, श्रीहरी वाचुनी दुजे नाही, अशी माझी अंतःकरणवृत्ती व्हावी. आणि त्या अंतःकरणवृत्तीमध्ये परत कधी संशय येऊ नये. मला मग हा जीव आहे की हा परमात्मा आहे असं कधी वाटू नये. जीव तत्वतः परमात्माच आहे ही निस्संदेह मला वाटावं. म्हणून म्हणतात की अवघा गोविंद निस्संदेह. संशय आला की संशयाहोनी थोर, आणिक नाही पापघोर, हा विनाशाची वाघोर पराणीयाशी. म्हणून माझ्या जीवनामध्ये संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, अशी अनुभूती मला यावी. आता दुसरं सांगतात, आणि हे जे विषय आहे, विषय शब्दाचा अर्थ आहे भामतीकारांनी विषिणवंती ती विषयानी, जी मनुष्याला शेंडी सकट नख शिखांत त्याच्यामध्ये बुडवून टाकतात, गुदमरायला लावतात आणि त्याला अत्यंत दुःखाचा कडेलोट जीवनामध्ये होतो, हे त्यांना म्हणतात विषय. आणि ह्या विषय मला पावलोपावली दुःखामध्ये गोवतात. म्हणून असावे म्या सदा विषयी विरक्त. मी सदा म्हणजे याचा अर्थ जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्थांमध्ये मनुष्याचं जीवन आहे. तर माझं वैराग्य जे आहे ते वैराग्य असं असावं, तर विषयांविषयी मी सदा विरक्त असावं. म्हणजे कधीतरी माझी विषयाकार वृत्ती झाली आणि विषयामध्ये मला आकर्षण झालं, असा एक क्षण देखील माझ्या जीवनामध्ये येऊ नये. उठिलेनी वैराग्य जेणे, त्रिवर्ग ऐसा सांडणे, वमुनिया सुने आताची गेले. कुत्र्याला झालेल्या वांतीप्रमाणे जसं आपल्याला ती पुन्हा खावी वाटत नाही, त्याप्रमाणे शास्त्राच्या आधारे परित्याग केलेले जे विषय आहेत ते या विषयांचं स्फुरण माझ्या मनामध्ये कधीच होऊ नये. म्हणून म्हणतात असावे म्या सदा विषयी विरक्त, आणि काया वाचा चित्त तुझे पायी. याच्यातून एक उपाय पण सांगितला. आम्ही पुन्हा पुन्हा विषयाकडून मन काढलं तरी ते आणि परमात्म्याच्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला तरी ते मन जे आहे ते पुन्हा पुन्हा त्या विषयांकडं आम्हाला ओढतं, आकर्षित करतं. अशा वेळेला ह्या परमात्म्याची प्रार्थना केली, परमात्म्याची शरणागती केली तर तो परमात्मा सहाय्य करतो. म्हणून तुकोबाराय परमात्म्याकडेच प्रार्थना करतात की या ठिकाणी असावे म्या सदा विषयी विरक्त. आणि हे करण्यासाठी मला तू जी सामग्री दिलेली आहेत, जी सामग्री आहे काया वाचा आणि चित्त,
का परमात्म्याची शरणागतीचं स्वरूपच माऊलीने सांगितलं, तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिघ मोहो दधिका गांग रिगाले जैसे. जशी गंगा समुद्राला शरण जाते आणि समुद्ररूप होते, त्याप्रमाणे मला दिलेलं काया वाचा चित्त आणि अहंकार, माझा जो अहंकार आहे तो मी विषयाचा भोगता आहे, हा अहंकार जाऊन मी या ठिकाणी मी परमात्म्याचं स्वरूप आहे किंवा मी परमात्म्याचा दास आहे, मी परमात्म्याचा सखा आहे, अशा प्रकारचा अहंकार परमात्म्याच्या ठिकाणी बसावा. तुकोबाराय म्हणतात की नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी. माझ्या मन जे आहे श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशा प्रकारचा माझा अहंकार ह्या नवविधा भक्तीमध्ये स्थिर व्हावा असं सांगतात. आणि काया म्हणजे सगळं शरीर जे आहे, वाचा म्हणजे वाणी आणि चित्त म्हणजे चिंतन करणारी अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती तुझे पायी, तुझ्या पायाजवळ म्हणजे तुझ्या स्वरूपाजवळ असावी. आणि देवा, हे सर्व मी करताना माझे जरी प्रयत्न केले तरी मला अनंत जन्माच्या संस्कार असल्यामुळं आणि मी अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असल्यामुळं मला ह्या काया वाचा आणि चित्ताचं समर्पण पूर्ण रीतीनं मी स्वतः माझ्या प्रयत्नाने करण्यास असमर्थ आहे. आणि त्यासाठी करोनिया साह्य पुरवी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणतात की तू मला साह्य कर, करोनिया साह्य आणि मनोरथ पुरवी, आणि माझ्या मनात जे संकल्प आहेत ते सगळे संकल्प तू पूर्ण कर. कारण तुझ्याविषयी सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ असं तुझं वर्णन संतांनी केलेलं आहे. म्हणून तू देखील माझ्या मदतीसाठी धावून ये असं तुकोबाराय म्हणतात. आणि हे करण्यासाठी तू व्हावे कृपावंत तुका म्हणे. तुम्ही अत्यंत कृपाळू होऊन तुम्ही दीनानाथ आहात, तुम्ही भक्तवत्सल आहात आणि तुम्ही अनाथनाथ आहात. म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्हाला आमच्या साह्यासाठी धावून यावं असं तुकोबाराय म्हणतात. आता जे लोक बाहेरून परमार्थाचं सोंग करतात आणि त्या ठिकाणी खरा वस्तुनिष्ठ परमार्थ जे आहे ते परमार्थ करत नाही आणि त्यांना असं वाटत राहतं की आम्ही सर्व संघ परित्याग केलेला आहे, आम्ही संन्यास घेतलेला आहे, आम्ही बाहेरून नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा घेतलेली आहे असं त्यांना वाटतं. परंतु या ठिकाणी तुकोबाराय जे सांगतात की तुम्हाला वरवरचा परमार्थ हा महान जे भगवत प्राप्तिरूप फल आहे, मोक्षरूप फल आहे, परमात्म्याचा साक्षात्कार रूप फल आहे, हे बाहेरच्या बहिरंग साधन केल्याने प्राप्त होत नसतं. परमात्म्याची प्राप्ती हेचं साधन अंतरंग साधन केलं तर ते साधन तुम्हाला साध्याची प्राप्ती करून देतं. याविषयी तुकोबाराय थोडंसं कठोर भाषेत बोलतात की जगी कीर्ती व्हावी म्हणून झालाशी गोसावी. तू गोसावी झालास, परंतु म्हणजे गोसावी म्हणजे गोस्वामी, गो म्हणजे इंद्रिय आणि त्याचा स्वामी म्हणजे इंद्रियांच्यावर विजय मिळवणारा, त्याला गोस्वामी असं म्हणतात. तर तू दीक्षा घेतली गोसाव्याची, पण गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी असं जर तुझं स्वरूप असेल तर तुला एकच पाहिजे, तू कशासाठी हा गोस्वामी, कशासाठी संन्यास घेतला, तर त्याचं खरं भाग तुझ्या मनामध्ये असा आहे की जगी कीर्ती व्हावी म्हणून झालाशी गोसावी. तू गोसावी झाला तर जगामध्ये आपल्याला अनंत श्रीविभूषित अमके श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ स्वामी, गोस्वामी असं लोकांनी म्हणावं असं तुला वाटतं आणि त्यासाठी तू गोसावी झालेला आहेत आणि संन्यास घेतलेला आहे. हे करताना तू श्रम पण केले, बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले ते दूर. असं तू इतकं पाठांतर केलेलं आहे शास्त्राचं की मुखे शास्त्रविद्या, सगळी शास्त्र तुझ्या कंठात किंवा तुझ्या जिभेवर जणू काही नाचत आहेत, इतकं तू पाठांतर केलं. परंतु ह्या पाठांतर करण्याने कार्य होत नाही. वर्म राहिले ते दूर. त्या पाठांतराचं वर्म असं आहे की ते केलेले पाठ, आपण जे काही पाठांतर केलं त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, शब्दार्थ, नंतर त्याचा
तात्पर्यार्थ किंवा त्याचं सामंजस्य किंवा त्याचा समन्वय कळून घेतला पाहिजे. आणि समन्वय कळाल्यानंतर त्याच्या ठिकाणी, त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपली एकाग्र वृत्ती करून त्या परमात्म्याची सेवा केली पाहिजे. म्हणजे परमात्म स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे. मुखी नाम आणि हृदयी ध्यान अशी त्याची सेवा केली पाहिजे. परंतु ती सेवा जर तू करीत नाही, हे त्याचं वर्म आहे, हे त्याचं मार्मिक रहस्य आहे की या ठिकाणी जे आपण पाठांतर केलेलं आहे ते नुसतं पाठांतराचाही उपयोग नाही, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अर्थ समजल्यानंतर त्याचा परस्पर विरोधी कुठं विधान असतील त्याचा समन्वय कळाला पाहिजे. आणि नंतर रहस्य आहे की ती अर्थरूपता आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. भगवत साक्षात्कारासाठी पाठांतर आहे, पाठांतरासाठी किंवा कीर्तीसाठी हे पाठांतर नाही. आणि म्हणून म्हणतात की वर्म राहिले ते दूर, व्यर्थ बरोबरी केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही. अंतकरण शुद्ध झालं नाही आणि तुम्ही पाठांतर केलं याच्यामध्ये, तरी ते वर्म जे आहे ते तुमचं दूरच राहतं असं सांगतात स्वामी महाराजांनी. आमचे एक गुरुबंधू ते आजही मोठे अधिकारी पुरुष आहेत, परंतु त्यांना सांगितलं की ते म्हणे मला तू आळंदीला कशासाठी आला. त्यांनी सांगितलं मला माऊलीचा साक्षात्कार व्हावा म्हणून आलो. तर मग स्वामी महाराजांनी सांगितलं की ते म्हणे मग त्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणे ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणजे तुम्हाला माऊलीची भेट होईल. त्यांनी माऊलीची भेट होईल सांगितल्यावर त्यांनी ते पाठांतर केलं. नंतर मग ते म्हणे मला तर काहीच झालं नाही, म्हणे आता त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. नंतर ते झाल्यावर ते म्हणे मला अजूनही काही वाटलं नाही. मग म्हटले तुम्ही स्वतः सांगितली पाहिजे. ती सांगितली तरी ते म्हणे मला अजूनही काही वाटलं नाही याच्यासाठी. मग ते म्हणे तुम्ही तर मला सांगितलं होतं पाठांतर केल्यावर होईल. ते म्हणे नंतर हळूहळू तुला होईलच ते, परंतु तू ते करत राहिलं पाहिजे. पण ते म्हणे मला तर काहीच उपयोगिता वाटत नाही. म्हणजे तुम्ही मला तर सांगितलं होतं झाल्यावर, पण म्हणे मला असं काय माहीत का तू इतका पापी आहेस की तुला साक्षात्कार होणार नाही असं मला माहीत नव्हतं म्हटले. याचा अर्थ असा आहे की हे क्रम जे काही साधू पुरुषांनी सांगितले त्या क्रमाने गेला असताना मनुष्याला आत्मसाक्षात्कार होतो. पण जर तुम्ही त्याचे खरं मर्म सांगू का असं स्वामी महाराज म्हणायचे, तुम्हाला का साक्षात्कार होत नाही, कारण तुम्ही माऊलीजवळ साक्षात्कारासाठी आले नाही. ते अजूनही सांगतात की मी इथून आलो ते मला कीर्तन प्रवचन शिकवावं म्हणून मी आलो होतो, पण इथं आल्यावर एवढं तरी मला उपयोग झाला की स्वामी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी मला जे मी कीर्तन व्हावं म्हणून आलो होतो ती इच्छा माझी पूर्णपणे मावळून गेली. आता मला कीर्तन प्रवचन करण्यात काहीच रस वाटत नाही. मला वाटतं की ज्ञानोबरायांची आपल्याला भेट व्हावी, ज्ञानोबरायांचा आपल्यावर पूर्णपणे अनुग्रह व्हावा. हे कशासाठी की या ठिकाणी वर्म राहिले ते दूर, जे नुसतं पाठांतरावर भागत नाही. कारण का तर चित्ती नाही अनुताप आणि लटिके भगवे स्वरूप. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे काषाय वस्त्र काषाय दंडग्रहण मात्रेण नरो नारायणं भवेत. जर एखाद्याने फक्त हा दंड धारण केला आणि काषाय वस्त्र भगवं वस्त्र धारण केलं की तो पुरुष नर म्हणजे तो पुरुष नारायणो भवेत. मग काही लोक काय करतात, केवळ दंड घ्यायचा आणि काषाय वस्त्र धारण करायचं आणि समाधान मात्र त्यांना लागत नाही. कारण त्याच्यासाठी संन्यास श्रवणम करूयात. संन्यास घेतल्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन ह्या अंतरंग साधनाचं अनुष्ठान करावं लागतं. तेव्हा कुठं आत्मसाक्षात्कार किंवा ब्रह्मज्ञान होतं. नाहीतर ब्रह्मज्ञान जरी होय उठावठी तरी काय हिंपुटी वेदशास्त्र, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, उर्वीचे भजन उर्वीचे भ्रमण याजसाठी जप याजसाठी तप यासे हे अमुप ग्रंथ केले. यासाठी संत पाये हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. तुम्हाला संतांच्या जवळ जावं लागेल, शरणागती करावी लागेल. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. आणि एवढं करूनही नाही झालं तर तुमच्या ठिकाणी श्रद्धातिशय नाही म्हणून होत नाही. म्हणून सांगतात
की या ठिकाणी श्रद्धावान लभते ज्ञान. नुसती श्रद्धा असून चालत नाही. तत्पराहा संयतेंद्रिया मग तो ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति, असं त्याचं मर्म आहे किंवा असं शास्त्राचं मनोगत आहे. म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये जर अनुताप नसेल तर त्या ठिकाणी नाथ महाराजांनी आपल्या चिरंजीव पदामध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत तेथ मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैचे रूप नित्य मरण जाणीजे समीप न मनी अल्प देह सुख. अशा प्रकारचं जर तुम्हाला अनुताप नसेल, पश्चाताप दग्ध तुमचं अंतकरण झालेलं नसेल, तर तुम्ही जरी भगवं वस्त्र धारण केलं तर ते काय आहे, लटकं आहे, ते काही तुम्हाला साध्य प्राप्त करून देणार नाही. म्हणून तुकाराम महाराज अशा पुरुषाला थोडीशी ग्राम्य भाषेमध्ये एक प्रकारची शिवी देतात. तुका म्हणे शिंदळीच्या व्यर्थ श्रमली वाचा. मग मी जे केलं त्याचं फल काही झालं का नाही? फल तर मला काहीच झालं नाही. मी पाठांतर करण्यासाठी काही थोडे श्रम आहेत का? तर तुकोबाराय सांगतात, अरे शिंदळीच्या म्हणजे या ठिकाणी निंदार्थी वचन आहे. एखादी वाईट चालीची किंवा व्यभिचारी स्त्री असते आणि तिच्या पोटी जे आपत्य येतं त्याला शिंदळीचा असं म्हणतात. म्हणजे ज्याची आई व्यभिचारिणी आहे असं त्याला बोलतात. आणि मग तू आत्तापर्यंत मी एवढं केलं ते व्यर्थ गेलं का? व्यर्थ श्रमविली वाचा. खरोखरच तुझं केलेलं सर्व पाठांतर वगैरे व्यर्थ गेलं आणि त्याने तुला वाचो विग्लापनम ही त्या ठिकाणी नानुध्यायेत बहुन शब्दान. आज नुसते शब्दांचं जर मनुष्याने पाठांतर केलं तर ते सांगतात न अनुध्यायेत बहुन शब्दान. का? वाचो विग्लापनम हिते ते वाचायला काय करणार असतं? शीन आणणार असतं. म्हणून शंकरानंदांनी गीतेच्या आपल्या टीकेमध्ये एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की अशा मनुष्याला श्रम होतात म्हणजे त्याला प्राप्ती काय होते? म्हणे कोणतंही कर्म केलं तर त्याच्यापासून काहीतरी फल मिळतच असतं ना. त्याला फल मिळतं, पण कसं? जसं एखाद्या आईने 9 महिने गर्भ वागवला आणि प्रसूतीच्या वेदना सहन करून तिनं त्या गर्भाला जन्म दिला तेव्हा पाहिलं तर त्याची नाडी लागत नव्हती. तो मृत गर्भ आहे, मेलेला आहे. म्हणून याला सांगत असताना म्हणतात काय? मृत प्रसववत श्रम फलैक केवलम. मग आईला काय फल झालं 9 महिने गर्भ वागवल्याचं? तर श्रम हेच फल झालं, कष्ट झाले हेच फल झालं. अशा प्रकारची याची स्थिती आहे. आता काही लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की व्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं तर तुका वेडा अविचार करी बडबड फार. तुकाराम महाराज फार बडबड करतात आणि अविचारी आहेत. अविचार याचा अर्थ व्यवहारातले लोक अविचारी कोणाला म्हणतात? ज्याला धन कीर्ती हे मिळवत नाहीत आणि पुरुषार्थ म्हणजे या ठिकाणी अर्थ आणि काम ह्या 2 पुरुषार्थावर, अर्थ म्हणजे धन मिळवावं, काम म्हणजे आपल्याला अनुकूल सगळ्या विषयांची प्राप्ती करावी, आणि ह्या अर्थ आणि काम हे पुरुषार्थ आहेत. म्हणजे पुरुष प्रयत्नाचे ते विषय आहेत असं समजतात. परंतु तुकाराम महाराज जर पाहिलं तर तुकाराम महाराज याच्यापैकी अर्थ आणि कामाकडं कधीही त्यांचं लक्ष नाही. त्यामुळे त्यांना अविचारी असं म्हणतात. किंवा तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहविशी, ही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगतो की तुमचं जन्म जर तुम्ही परमात्मा प्राप्तीचं साधन केलं नाही तर तो सगळा व्यर्थ गेला. अहो यांचाच जन्म व्यर्थ गेलेला आहे आणि हे आपल्याला काय सांगणार आहेत? अशा प्रकारचं लोकांचं तुकोबारायांच्या विषयी हे पण काय मत आहे. परंतु तुकोबारायांचा अनुभव जर पाहिला तर तुकाराम महाराज म्हणतात, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी, विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हा मार्ग मी सांगितला हा सुखाला प्राप्त करून देणार आहे. तुम्ही निर्धास्तपणे तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे,
पांडुरंग भेटे भरवशेनी. आणि मी सांगतो असं नाही, संती हे पहिलं लाविले निशान, ते नाम वैखरी मुखे गरजो. त्या नामाची गर्जना तुम्ही करा, त्या नामाने तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत जाल, असं तुकाराम महाराज म्हणतात. परंतु लोकांना मात्र ही मान्य होत नाही. तेव्हा तुकोबाराय चांगले उदाहरणं देऊन त्या मनुष्याला सांगतात, बाबा तो अशा प्रकारचा साधूंच्या विषयी गैरसमज करू नको. या बाबतीत एक नियम असा आहे, व्यवहारात देखील माणसं कसं वागतात तसंच परमार्थामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने वागावं. व्यवहारामध्ये काय करतात, प्राक्तनाच्या योगे आळशावरी गंगा, स्नान काय जगा करू नये, उभी कामधेनू मांगाचे अंगणी, तिशी काय ब्राह्मणी वंदू नये, कोडियाचे हाते परिशे होय सोने, अपवित्र म्हणून घेऊ नये. यातीहीन झाला गावीचा मोकाशी, त्याच्या वचनाशी मानू नये, भावारूढ तुका मुद्रा विठोबाची, नमनी तयांची तोंडे काळी. तुकोबाराय म्हणतात, प्राक्तनाच्या योगे, प्राक्तन म्हणजे आपलं नशीब किंवा भाग्य, आणि त्या भाग्याने जर गंगेवर हा स्नानाला जात नाही आळशी मनुष्य, पण प्राक्तनाच्या योगे त्याचं भाग्य झालं आणि गंगेनेच पात्र बदललं, आणि ती त्या आळशी माणसाला त्याने आपल्या स्नान करा म्हणून स्वतः त्याच्या घराजवळ किंवा त्याच्या उंबरठ्यात किंवा घरात प्राप्त झाली. अशी उदाहरणं अलीकडच्या काळात आहेत की रामकृष्ण परमहंस आपलं ते त्यांचं नाव नाही, शंकराचार्यांच्या सुद्धा प्रार्थनेने त्यांच्या आईला स्नान करण्यासाठी गंगा त्या ठिकाणी आलेली आहे. तर तसं या ठिकाणी आपले रामकृष्ण परमहंस देवांचे एक शिष्य, ते आता नाव माझ्या लक्षात येईना, तर मला वाटतं लहरी नाही, त्यांचं नाव, ते वैद्य होते आणि त्यांच्या आईनं गंगास्नानाची इच्छा केली. तर त्या घरातच एकदम त्यांच्या वडिलांनी तर त्यावेळेला नागमहाशयांनी त्या इच्छा केली, प्रार्थना केली, तर तिथंच गंगा प्रकट झाली. जवळजवळ 2 तास तिचं स्नान झाल्यानंतर ते पाणी घराच्या बाहेर वेगाने गल्लीत वाहत होतं. अशा प्रकारचं तसं इथं उदाहरण दिलं की आळशावरी गंगा, आळशी माणसाला गंगा प्राप्त झाली नशिबाच्या योगाने. मग लोकांनी काय करावं की जाऊ दे, त्याच्यासाठी आली, स्नान काय जगे करू नये, लोकांनी स्नान करावं की नाही, आळशासाठी आलेले आम्ही करणार नाही, कशाने येऊ द्या, पण तुमचं काम होतं आहे ना, स्नान जगाने इतरांनी करावं. दुसरं सांगितलं की एखादी कामधेनू आहे, कामधेनू काय करते, आपण जी इच्छा करू ती इच्छा पूर्ण करते. आणि ती पण कामधेनू कुठं राहिली, मांगाच्या अंगणी. एखादा अंत्यज मनुष्य आहे, दुराचारी आहे, आणि त्याच्या अंगणामध्ये या ठिकाणी कामधेनू उभी राहिली, तर तिची काही ब्राह्मणी वंदू नये. एखादा हा अंत्यज आहे आणि मी ब्राह्मण आहे, परंतु कामधेनूचा लाभ घ्यायचा असेल तरी ती अंत्यजाच्या अंगणात असली तरी त्या ब्राह्मणाने तिचं वंदन करू नये, काय अर्थात करावं. तिसरं उदाहरण देतात, कोडियाच्या हाते परिशे होय सोने, अपवित्र म्हणून घेऊ नये. एखादा मनुष्य आहे आणि त्याला कोड झालेला आहे किंवा कुष्ठरोग झालेला आहे, आणि त्या कुष्ठ असं आहे की त्याच्या हाताने जर एखाद्या त्याच्या हातात परीस आहे आणि त्या परीस त्यांनी लोखंडाला स्पर्श केला का त्याचं होतं सोनं. मग एखाद्या माणसाने कुष्ठरोगाने ग्रस्त असणाऱ्या एखाद्या माणसाने जर लोखंडाला परीस लावला त्याच्या हातातला आणि त्याचं सोनं झालं, अहो पण ह्या कुष्ठरोग्याने परसाचा स्पर्श केला आहे, आता हे सोनं झालेलं आहे, ते आपण त्याला स्पर्श करणार नाही, कारण ते अपवित्र आहे. अपवित्र म्हणून घेऊ नये. आपल्याला आक्षेपार्थाने विचारतात ती घ्यावं की न घ्यावं. तुम्ही म्हणा काय झालं, कुष्ठरोग्याला असलं पण आपल्याला सोन्याशी कारण आहे, आपण ते सोनं अंगीकारावं. कामधेनू कुठेही उभी असू द्या, परंतु आपल्याला ती आपली इच्छा पूर्ण करणार आहे म्हणून आपण तिचं काय वंदन करू नये का. आणखी सांगतात, यातीहीन झाला गावीचा मोकाशी, त्याच्या वचनाशी मानू नये. एखादा यातीहीन म्हणजे हीनयाती, अत्यंत क्षुद्र अशा जातीचा पुरुष आहे आणि त्याला मात्र राजाने काय केलं, मोकाशी म्हणजे त्या गावचा वतनदार किंवा त्या गावचा इनामदार त्याला केलं. मग आता तो जे सांगेल त्याच्या वचनाशी मानू नये, तो जे सांगेल ते आपण केलं पाहिजे.
केलं नाही तर नुकसान कोणाचे? आपलीच नुकसान आहे. आणि त्याच्या वचनाला न मानल्यामुळं आपल्याला आपली जमीनसुद्धा सरकार हिरावून घेऊ शकतं. म्हणून आपण त्याची वचनं मानली पाहिजे. तो कोणत्या जातीचा आहे किंवा हलक्या जातीचा आहे हे मानण्यात काही अर्थ नाही. तसं तुकोबाराय आता शेवटच्या चरणात सांगतात, भावारूढ तुका मुद्रा विठोबाची न मनी तयांची तोंडे काळी. आता तुकोबाराय म्हणतात माझ्याजवळ एकच भांडवल आहे, भावारूढ. म्हणजे मी जो आहे तो भावारूढ आहे, म्हणजे श्रद्धेवर स्थित झालेला आहे. मी पूर्णपणे श्रद्धा आहे माझी की शास्त्रवचनाप्रमाणे गुरुवचनाप्रमाणे जर माझं जीवन मी घडवलं तर मी निश्चित मुक्त होणार आहे. आणि या श्रद्धेमुळं मी स्वतःसुद्धा संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. किंवा तुका म्हणे शेष सेवीनं आवडी, न वचन न मोडी बोलिले ते. अशा प्रकारचं संतांवर विश्वास ठेवला तर आज माझी स्थिती अशी आहे की या ठिकाणी तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तुका. आता मी या ठिकाणी जे काही ब्रह्मानंद पर्यवसित होणारी जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्येचा मी वतनदार झालेलो आहे, तुकोबाराय म्हणतात. आणि याला कारण काय आहे तर श्रद्धावान लभते ज्ञानम. ही माझी भावारूढता आहे, म्हणजे श्रद्धातिशय आहे. आणि तीच काय आहे? ती विठोबाची मुद्रा. आणि तिच्यावर शिक्का कोणाचा पडलेला आहे? माझ्या इष्टदेवता पांडुरंग परमात्म्याचा शिक्का पडला. तुकोबारायांनी जेव्हा ही साधना संतांनी सांगितलेली केली आणि ती साधना सिद्ध झाली, त्यामुळं परमात्म्याने स्वतः या ठिकाणी माझा अंगीकार केला आणि मला शिक्कामोर्तब केला की तुकाराम महाराज म्हणत नाही, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. अशा प्रकारचं माझी स्थिती प्राप्त झाली. आणि तो मी ज्याला संतांची मान्यता आहे, शास्त्राची मान्यता आहे, भगवंताची मान्यता आहे आणि मला तो स्वानुभूती संपन्नता माझ्या ठिकाणी झाले. आणि असा मी तुम्हाला सांगत आहे की सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. पण तुम्ही त्याचं भजन करत नसेल तर न मनी तयांची तोंडे काळी. असं असूनही जर कोणी मानत नसेल तर त्यांची काळी तोंडे, म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्यांची तोंड काळी होतील. म्हणजे त्यांना ही गोष्ट लज्जास्पद ठरेल किंवा या ठिकाणी त्यांची फजिती होईल. हे माझं म्हणणं ऐकलं नाही तर. हे सुद्धा तुकाराम महाराजांचं त्यांची निंदेची वचनं नाहीत. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात त्यांच्या तळमळीची अत्यंत तळमळ असल्यामुळं त्यांच्या उद्धाराची तुकाराम महाराज म्हणतात की माझं बोलणं तुम्ही ऐकून घ्या, याची उपेक्षा करू नका. बोलिलो उत्कर्षे प्रेमरसे दासत्वे, साच करिता नारायण दया शरण गेलो तो. समर्थ तो आहे ऐसा धरिली इच्छा पुरवितो. तुका म्हणे लढीवाळाचे द्यावे साचे करुनिया. तुकोबाराय म्हणतात की बोलिलो उत्कर्षे, ही असं जेव्हा बोलतात एखाद्या गोष्ट, मी तुम्हाला सांगतो ही दगडावरची रेघ आहे असं जेव्हा मी म्हणतो, याचा अर्थ माझा आत्मविश्वास आहे की ही गोष्ट सत्य आहे. तर मी बोलिलो उत्कर्षे, मी उत्कर्ष म्हणजे मी अगोदर कसा होतो, देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी मायबापा. अशा नाही ऐकिले गायले गीत. पण मीच काहीतरी संतांच्या संगतीत आलो आणि पुढे गाती त्यांचे धरावे ध्रुपद. अशा प्रकारे संत म्हणतात. तर त्यांच्या संगतीत राहून त्यांच्या पाठीमागं थोडंसं ध्रुपद धरू असं म्हणता म्हणता मला त्यांच्या संगतीमध्ये आज ही स्थिती प्राप्त झाली की पुन्हा जन्मा नाही आला. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. आता मला जन्म येऊ शकत नाही. आता या ठिकाणी काळ जो आहे त्या काळाला मी पराभूत केलेला आहे. काळ मला गुलाम सलाम करीत आहे, माझ्या घरी राबत आहे. अशा प्रकारचं तुकाराम महाराजांना जी झालेली अनुभूती आहे
ती अनुभूती त्यालाच म्हणतात, ती अनुभूती तुकाराम महाराज उत्कर्षाने सांगतात, म्हणजे प्रौढपणाने सांगतात किंवा अभिमानाने सांगतात, आत्मविश्वासाने सांगतात. परंतु ह्यामध्ये त्यांच्या जवळ काय आहे हे मी का सांगतो, तर प्रेमरसे दासत्वे, या ठिकाणी याच्यामध्ये तुमच्यावर असणारं माझं नितांत प्रेम आहे किंवा भगवंतावर असणारं नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पोटी मी हे बोलत आहे. तुमच्या उद्धाराची मला असणारी जी कळकळ, तुमच्याविषयी मला मोह नाही, तुमच्याविषयी मला प्रेम आहे. म्हणून आपल्या ह्या धार्मिक विश्वामध्ये ज्या लोकांना समाजाने अन्याय केला, परंतु ते अन्याय त्यांनी सहन केला आणि समाजाच्या कल्याणासाठीच मात्र ते प्रवृत्त झाले, अशा लोकांचं जीवनचरित्र किंवा कीर्ती ही अमर झालेली आहे. याचं कारणच असे, लोक आपला जरी द्वेष करत असेल तरी ते मात्र त्याला जनतेला जनार्दनाच्या रूपाने पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी द्वेष, कलह, स्पर्धा, मत्सर, असूया हे भाव कधीच उत्पन्न होत नाही. भाव त्यांच्यापुढे एवढाच येतो, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे मी प्रेमरसे बोललेलो आहे आणि दासत्वे. या ठिकाणी माझी भावना, मी तुमचा कोणी उद्धार करणारा आचार्य म्हणून तुमच्यासमोर आलेला आहे. मी जे श्रेष्ठ आहे आणि तुम्ही कनिष्ठ आहेत असं नाही, मी परमात्म्याचा दास आहे. आणि मला तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हा मार्ग सुखरूप आहे, सुगम आहे, म्हणून तुम्ही जातो तेने पंथे साधावित, संती हे पैल लाविले निशान. काय तुझी सुरुवात, कारण वारियेले जेथे जातो तेने पंथे साधावित, अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि म्हणून म्हणतात, मी परमात्म्याचा दास आहे आणि तुमच्या उद्धाराची मला खरी कळकळ आहे. म्हणून मी एवढा आत्मविश्वासाने बोलतो की तुम्ही याच वाटेने चाला, याच्यातूनच तुम्हाला खरा अविनाशी आनंद प्राप्त होतो. आणि असं जेव्हा आम्ही बोलतो तर त्या म्हणतात की मी जे तुम्हाला बोलतो हे खरं कोण करील, तर मी सांगतो माझ्या अनुभवाचं आहे, तुम्ही माझं ऐका आणि ते खरं करून दाखवा. तर हे जे मी बोलतो हे माझं प्रौढी मिरवतो असं नाही. मला माहीत आहे की जर आपल्या अंतःकरणात जनकल्याणाविषयी तळमळ असेल तर जेणे हे विश्व निर्मिले, ज्या विश्वाचा निर्माण करता तो परमात्मा आहे, आणि त्याच्याकडे जर मी ही मागणी केली की लोक जे आहेत त्या सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं, जसं पसायदानामध्ये माऊली मागतात की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहावो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. अशी आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तर साच करिता नारायण, ती खरी करणारा कोण आहे? आम्ही नाही, त्या ठिकाणी परमात्मा आहे. म्हणून स्वामी विवेकानंद सांगतात की जे लोक धर्माचं जागरण करण्याला प्रवृत्त होतात आणि लोक आपलं ऐकत नाही म्हणून त्यांना जर दुःख होत असेल, जसं तुकोबारायांचा एक अभंग आहे, अशी एक वृत्ती माणसात होऊ शकते की देव घ्या कोणी आयता आला घरपसोनी. लोक म्हणतात देव न लगे चाचवणीचे रुधले जागे, अशा प्रकारचं आम्ही त्यांना म्हणतो देव घ्या फुका न लगे रुक्पा मोल काही. लोक म्हणतातच देव न लगे अशा प्रकारचे. मग शेवटी म्हणतात की दुबळा तुका भावहीन किंवा भावे विन, आणि उधारा देव घेतला ऋण. आता लोक कोणी हे याचा आपल्या म्हणण्याचा अंगीकार करीत नाही, मग आपणच आपलं या बाबतीत आपण असमर्थ आहोत. आपल्यामध्ये बदल करण्याचं आपल्या हातात आहे, दुसऱ्यामध्ये बदल करण्याचं आपल्या कुठं हातात आहे. मग आता उधारा देव घेतला ऋण, आता त्या परमात्म्याचं भजन आम्हीच एकांतात करू. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवात चुकवणी, अशी एक भावना निर्माण होते. परंतु या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की साच करिता नारायण, जया शरण गेलो ते. आमचं जे म्हणणं हे आज ना उद्या तुमचं उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. मला अशी खात्री आहे की तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तो निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलेला आहे आणि तो देवाचा निरोप आहे. त्यामुळं माझी जी इच्छा आहे
तुमचा उद्धार व्हावा. माझं जे तुमच्यावर निर्व्याज निष्काम अशा प्रकारचं प्रेम आहे, त्यामुळं तो नारायण जो आहे की ज्याला मी शरण गेलेलो आहे आणि तो साच करिता, तो हे माझं जे मनोरथ आहे ते खरं करणारा तो परमात्मा खरं करणार आहे अशी माझी दृढ धारणा आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही म्हणाल तुम्हाला नाही केलं तर परमात्मा कसा करेल? माझ्यात हे सामर्थ्य नाहीच आहे, हे सामर्थ्य सगळं परमात्म्याचं आहे. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तृम शक्ती संपन्न आहे. त्या परमात्म्याजवळ कोणती शक्ती नाही, त्याच्याजवळ सर्व शक्तिमान तो परमात्मा आहे. म्हणून समर्थ तो आहे ऐसा धरिली इच्छा पुरवितो. तो इतका समर्थ आहे की आम्ही जी जी इच्छा केली ती तो पुरवतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. आणि तुकोबाराय म्हणतात देवा काही असो मी तर तुमचा निरोप ते देवापर्यंत नेतो. या ठिकाणी तुमचं निरोपाचं काम सांगण्याचं मी प्रामाणिकपणे करीत आहे. आणि हे जे बोलतो मी, तर हे जे बोलतो हे तुम्हाला पण मी असं काही साकडं घालत नाही की, परंतु हे माझे बोल जे आहे तुका म्हणे लढीवाळाचे, मी एक लाडकं लेकरू तुमचं आहे आणि मी तुमच्याजवळ लढीवाळपणाने आळी किंवा हट्ट करीत आहे. म्हणून ते साचे द्यावे साचे करून या. देवा हे तू सगळं खरं करून दाखव अशा प्रकारचं सांगतात. आता हे सर्व हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं नाव काय आहे? तर त्या परमात्म्याचं नाव आहे विठोबा, त्याचं नाव आहे विठ्ठल. हे जे आता विठ्ठल हे दैवत भोळे, ते असं आहे की ते काय भक्त काम कल्पद्रुम असं आहे. भक्तांनी जी जी इच्छा केली ती पुरवणारा असा हा कल्पवृक्ष परमात्मा आहे. आणि ते आमचं इष्टदैवत आहे, त्याला विठ्ठल असं म्हणतात. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती केली की विदधाती लाती ठाती शून्यान गृह्णाती इति विठ्ठला. जगातलं किती नष्ट दुष्ट चांडाळा असो तर त्याचं जीवन परिवर्तन करण्याचं सामर्थ्य ज्या ठिकाणी आहे त्याला म्हणतात विठ्ठल. आणि ते विठ्ठल नाव म्हणजे कसं, त्या विठ्ठलाचं वास्तविक स्वरूप कोणतं आहे तर तो असंग निर्विकार निर्गुण निराकार अशा प्रकारचा परमात्मतत्व ते आहे. परंतु तेच परमात्मतत्व ज्या वेळेला महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुमुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आमचं जे परमात्मतत्व आहे, जे असंग निर्विकार किंवा निर्गुण निर्विकार तत्व आहे, त्याचं काही भजन करता येत नाही. तिथं कोणत्याही प्रकारची क्रिया नाही, तसे क्रियेचे नामकीर नस आहे असं ते परमात्मतत्व आहे. परंतु आमच्या संतांनी काय केलं, आणि याला रूपाबळे करोनी खळे हरिदासी. त्यांनी खळ केलं म्हणजे त्यांनी त्याच्या ठिकाणी ठाण मांडून त्या ठिकाणी आग्रह केला की हा जो परमात्मा आहे या परमात्म्याचा आम्ही सगळे इंद्रियांच्याद्वारा व्यवहार करणारे जीव आणि त्याची अनुभूती आहे अतिंद्रिय, आणि तो अतिंद्रिय असणारा परमात्मा आम्हाला कसा कळावा? बरं, शास्त्राच्या द्वारा त्या परमात्म्याचं निर्गुण स्वरूप आत्मत्वाने जाणायचं म्हटलं तर आमच्या ठिकाणी बुद्धिमांद्य विषयासक्ती विपर्य दुराग्रहादी अनेक दोष आहेत. आणि आमची दोषाने मलिन झालेली बुद्धी त्या परमात्म्याला यथार्थ जाणण्याला समर्थ नाही. त्यासाठी संतांनी सांगितलं की हे परमात्मन निर्गुण तू सगुण रूपाला प्राप्त हो, आणि सगुण रूपाला प्राप्त होऊन आम्हाला जे सगुण साकार आमचं जीवन आहे त्या जीवनामध्ये सगुण साकार होऊन तू निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगे तव झालो प्रसंगे गुणातीत, असं तू काहीतरी कर. म्हणून संतांनी भगवंताकडं आळी घेतली, हट्ट केला आणि त्याला जे निर्गुण स्वरूपाला सगुण स्वरूपावर आणलं. म्हणून त्यालाच म्हणतात का विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. या ठिकाणी विचा ठोबा केला. वी म्हणजे त्याचं विशेष स्वरूप, म्हणजे त्याचं जे विषय आपलं सामान्य स्वरूप. वी म्हणजे त्याचं सामान्य स्वरूप आणि त्याचा ठोबा केला. आपण हे माणसाला एखाद्याला म्हणतो हे ठोंब्या म्हणजे ठोबा म्हणजे त्याचा आकार. म्हणजे ज्याला वी म्हणजे निर्गुण निराकार असणारा सामान्य स्वरूपातला जो परमात्मा आहे त्याला विशेष भावाला आणलं, सामान्याला विशेष भावाला आणलं आणि त्याला आकाराला आणलं. आणि मग आला नावा रूपा,
तुका म्हणे झाला सोपा. त्याचंच विवेचन करतात की विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. लोक हो, तुम्हाला आम्ही सगळ्यात सोपं सांगतो. तुम्हाला नाही ना ह्या निर्गुण निर्विकाराचं बुद्धीनं ग्रहण होत, तर तोच ज्या वेळेला सगुण साकार झाला तर तोच झालेला आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ते जे आहे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे, हे तुम्हाला काहीच कळालं नाही. तुम्हाला त्याचं किती सांगायला गेलं तर तुम्ही म्हणतात की कळलं नाही. मग तुला काय कळलं नाही विचारलं तर ते म्हणतात कळलं नाही, एवढंच कळलं. काय कळलं नाही हे सुद्धा सांगता येत नाही. तर अशाच्यासाठी तो परमात्मा काय झालेला आहे, तुका म्हणे झाला सोपा. आणि निर्गुणाचं जे ऐश्वर आहे ते सगुणामध्ये गेलं काही कमी झालं असं सुद्धा होत नाही. सगुण निर्गुण एको गोविंद रे, अशी याची स्थिती आहे. म्हणून हे लोक हो, तुम्हाला कल्याण करण्यासाठी हे माझं आराध्य दैवत रूपाने हा श्री विठ्ठल परमात्मा विटेवर पंढरीला उभा राहिलेला आहे. त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, असं आहे. मग कार्य नेना त्याचे नाव काय वेदाशी नाही ठावे. अरे त्याचं नाव तुम्ही काय का बरं जाणत नाही? कार्य नेना त्याचे नाव, त्याचं नाव तुम्ही कसं जाणत नाही? का त्या परमात्म्याचं असं आहे की त्या परमात्म्याचं नाव घेतलं, त्याचं नाम घेतलं की तुम्ही मोक्षाला प्राप्त होतात. काय मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. काय पुढं वैष्णवांचा माल खरा, तुरा वस्तुशी. भस्म दंड नलगे काठी ना, तीर्था आटी भ्रमण. तुका म्हणे आडकाठी, नाही भेटी देवाचे. अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. पण तुम्ही का बरं त्याचं नाव घेत नाही? बरं, काय वेदाशी नाही ठावे, हे नाम कोणी सांगितले? ह्या परमात्म्याचं नाव वेदाने सांगितलेलं आहे. आणि त्या नामाने मोक्ष होतो आणि तत्काल होतो, हे कोणी सांगितलेलं आहे? वेदाशी. आणि वेद काय? वेद कोणाला म्हणतात? विद्रू लाभे सत्तायाम विचारे. त्या ठिकाणी विद धातूचा अर्थ आहे लाभ, परमात्मा प्राप्ती. त्याची सत्ता म्हणजे त्याचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं आणि त्याचा विचार, यथार्थ विचार तुम्हाला कळतो, यथार्थ ज्ञान होऊ शकतं. असं या सगुणाचं वैभव आहे. आणि एवढं असल्यानंतर ज्याला वेद प्रामाण्य आहे, ज्याला अनुभव प्रामाण्य आहे, एवढा असूनही तुम्ही का बरं त्याचं नाव घेत नाहीत? शेषस्तुती प्रवर्तला जिव्हा चिरुणी पलंग झाला. त्या सगुण साकार विठ्ठलाचं वर्णन करताना जेव्हा भगवान शेष नारायण त्याच्या स्तुतीला प्रवृत्त होतो, तेव्हा वेदाशी काही कळलेची नाही असं तो वेदसुद्धा नीती म्हणतो. अशी त्याची स्थिती होते. आणि शेषाच्या जिव्हा दुखंड झाल्या. वेद काय शेष शिनला झाल्या ती सहस्र जिव्हावो, देव कावो विटेवरी उभा. वेदाशी काही कळलेची नाही. आणि अशी स्थिती असणारा ज्याची शेषस्तुती करतो, वेदस्तुती करतो, त्या जो वेदाला काय, वेद आला सर्वज्ञ कल्प असं म्हणतात. म्हणजे जवळजवळ ते परमात्म्याचंच रूप आहे वेद. म्हणून आपल्याकडं वेद भगवान असं म्हणतात किंवा भगवान वेद असा शब्दप्रयोग करतात. आणि तो शेषस्तुती प्रवर्तला, तो शेष जो आहे तो भगवंताची स्तुती करायला लागला, तर जिव्हा चिरुणी पलंग झाला. आणि त्याच्या जिव्हा चिरल्या आणि त्याच्यावर तोच काय झाला, पलंगाचं स्वरूप. म्हणजे त्याच्यासारखं तो काय करतो, परमात्म्याची स्तुती करत आहे. किंवा परमात्मा त्याच्यावर शयन करीत आहेत. असा तो शेषशाही असणारा भगवान परमात्मा आहे. अशा प्रकारचं त्याचं स्वरूप सांगितलं. आणि त्याची सत्तासुद्धा कशावर आहे? तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची माथा, त्याची सत्ता काळाच्या मस्तकावर आहे. कारण तो परमात्मा जो आहे तो परमात्म्याच्या पुढं काळ जो आहे तो काळ काय निष्प्रभ आहे. त्या काळाची सत्ता परमात्म्यावरही चालत नाही आणि परमात्म्याच्या भक्तावर पण चालत नाही असं सांगितलं. आता मग तुम्ही म्हणाल की याच्यासाठी खरा उपाय काय आहे? तर तो उपाय हा सांगतात तुकोबाराय की मनुष्याने संत संगतीमध्ये काळ घातला पाहिजे आणि आपली बुद्धी ही संत सांगतील त्या अनुरूप केली पाहिजे. हा त्याला मार्ग आहे.
परंतु हा मार्ग मग आम्हाला सगळ्या लोकांनी काय ह्या मार्गाचं अनुसरण करू नये? सगळ्याच लोकांनी संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि त्या लोकांनी जर मनोमार्गे गेला तो येथे मुकला, अशा हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, अशी जर स्थिती आहे. मग सगळ्या लोकांनी सत्संगती सत्शास्त्राच्या चिंतन आणि आपल्या आराध्य देवता पांडुरंग परमात्मा यांची स्तुती का करू नये? इथं तर व्यवहारामध्ये असं आहे की ज्ञानोबाराय सांगतात की लोक 100 रुपये व्याजाने जर एखाद्याला दिले तर या ठिकाणी त्याचं व्याज आपल्याला मिळेल. त्या व्याजासाठी समजा 100 रुपये दिले आणि त्यांनी व्याजही दिलं नाही मुद्दलही दिलं नाही, तर त्याची स्थिती अशी होते की व्याजाला सोकला आणि मुद्दलाला मुकला. अशा प्रकारची जगाची राहटी आहे. म्हणून या ठिकाणी सगळे लोक हे का करत नाहीत? वास्तविक करायला पाहिजे ना. हे लोकांना जर परमात्मा सुखरूप आहे, परमात्माच आपलं मनोरथ पूर्ण करणार आहे, तोच आपल्याला खरा कल्याणकारक आहे, तर परमात्म्याला आणि त्या परमात्म्याचं साधन सांगणाऱ्या संतांना सोडून लोक दुसरीकडे का जातात? दुसरीकडे आनंदाचा शोध का घेतात? दुसरीकडे सुख मिळेल अशी भ्रांती का धारण करतात? तर त्यासाठी तुकोबाराय एक या अभंगामध्ये सांगतात. याचं कारण काय आहे? तर 84 चांदणे वेशेशी शेजार परिशेशी खापर काय होय, दुधाचे आधनी वैरिले पाषाण कदा काळी जाण पाक नव्हे. तुका म्हणे जरी पूर्व पुण्य सिद्धी तरी तर आहे बुद्धी संत संगी. बुद्धी संत संगी तरी तर आहे. बुद्धी संतांच्या संगतीत तेव्हाच राहू शकते की जरी पूर्व पुण्य सिद्धी, जर त्यांना अनंत जन्माच्या पुण्याई प्राप्त असेल की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. या ठिकाणी अनंत जन्माची काय सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृती ते थोर केली, ती आजी मज फळाशी आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संतांशी. संतांची संगती घडण्यासाठी नुसतं संत संगतीत होतं एवढं कोणी ऐकलं आणि तो संत संगतीत प्रवृत्त होईल असं नाही. जर त्याची पुण्याई त्या पुण्याईचं फल देण्याला प्रवृत्त झाली तरच त्या ठिकाणी काय भेटी झाली या संतांशी. पुण्य फळली बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. मग हे आम्ही सांगतो ना संतांच्या संगतीत होतं म्हणजे लोक ऐकत नाही. का नाही ऐकत? ते अभागी आहेत म्हणून ऐकत नाही, दुर्दैवी आहेत म्हणून ऐकत नाही. इतकंच नाही तर संतांच्या संगतीत बसावं असं सुद्धा त्यांना आवडत नाही. ते कुठेही वेळ घालवतील, कोणाच्याही संगतीत बसतील, पण संतांच्या संगतीत बसणार नाही. यासाठी तुकोबाराय आपल्या व्यवहारातली उदाहरणं सांगतात. 84 चांदणे वेश्येशी शेजार परिशेशी खापर काय होय. चोर असतो, आपण म्हणतो ना चोराच्या मनात चांदणे, म्हणजे याचा अर्थ चोराला अंधारी रात्र असं वाटतं. चोराला कधी चांदणं आवडतं का? वेश्येशी शेजार, आणि एखादी वेश्या आहे तर त्या वेश्येच्या ठिकाणी एखाद्या सत्पुरुषाचं आपल्याला शेजार असावा असं वाटतं का? तिला कधी असं वाटत नाही. किंवा परिशेशी खापर काय होय, आणि समजा परिस आहे आणि त्या परिसाला खापर जर भेटलं तर परिस हा काय करतो? लोखंड गंजलेलं असलं किंवा अगदी त्याला पोलाद असलं तरी दोघांचं तो काय करतो? सोनं करतो. पण त्या परिसाला जर खापर खुंटी लावली तर त्याच्यात काही बदल होत नाही. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की खापरखुटी जी आहे त्या खापराची परिसाची भेट झाली तर काय उपयोग आहे का? नाही. तसा हा मनुष्य जो आहे हा खापरखुटीच्या जागेवर आहे. याला संतांची भेट झाली, संतरूपी परिस जरी त्याच्या जीवनात आला तर परिसेची खापर काय होईल, त्याला काय महत्त्व आहे? तसं हां हां तर त्या ठिकाणी कापूर आहे आणि त्याच्या ठिकाणी खापर आहे आणि त्या ठिकाणी परिस लावला आणि तुम्ही एक त्याचं सोलपट काढायला लागले, त्या एक कण वेगळा करायला लागले तर त्या सुवर्णाचा अंश सापडेल का तुम्हाला? कधीच न पालटे. त्याच्या ठिकाणी तो काही सापडणार नाही. म्हणून म्हणतात की या ठिकाणी परिशेशी खापर काय होय. दुसरं उदाहरण सांगतात. दुधाचे आधनी वैरिले पाषाण कदा काळी जाण
पाक नव्हे. आता दूध उकळायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये काय म्हणलं, वैरिले पाशानं, दुधात काय टाकले, दगड टाकले. तर कदाकाळी जाणं पाक नव्हे, किती वेळ ते दूध उकळलं म्हणजे तो दगड जो आहे तो शिजेल, अर्थात कधी शिजणार नाही. स्वामी महाराज सांगायचे, दगड किती दिवस पाण्यात ठेवला, किती वर्ष म्हणजे बोट चेपा होईल. तसं याला संत संगतीत हा किती जरी त्याला मिळाली तरी त्या संत संगतीचा त्याला काही उपयोग होत नाही. मग हे कधी होतो, तुका म्हणे जरी पूर्व पुण्य सिद्धी तरी तर आहे बुद्धी संत संगी. जर त्याची पूर्वपुण्याई सिद्ध झाली म्हणजे फलोन्मुख झाली, फल द्यायला सिद्ध झाली, तरच त्याच्या ठिकाणी तरी तर आहे बुद्धी संत संगी, तरच त्याला संतांची संगतीत आपला काळ जावा असं त्याला वाटतं. अन्यथा संत संगती त्याला नको असं वाटतं. मथनासाठी धर्माधर्म त्याचे वर्म नवनीत, त्याची घाटू नये आले जाय नासुनी. सांभाळावे वरावर वर्म दूर नव जावे. तुका म्हणे धाले पोट मग बोट चाटणी. तुकोबाराय आपल्याला एक उदाहरण सांगतात की मथनासाठी म्हणजे आपण दूध तापवतो, त्याच्यामध्ये विरजण टाकतो, त्याचं दही करतो आणि त्याचं घुसळण करतो. एवढा जो खटाटोप आहे, हा खटाटोप कशासाठी, तर नवनीत त्याचे वर्म. त्याचं वर्म काय आहे, आपल्याला लोणी मिळावं म्हणून आपण एवढं प्रयत्नपूर्वक ते घुसळण करीत असतो. त्याचप्रमाणे धर्माधर्म, आपण जे केव्हा धर्माधर्माचं पालन करतो, धर्माधर्माचं म्हणजे जे शास्त्राने वेदविहिता धर्म, हा वेदाने जे सांगितलं की हे करा त्याला धर्म असं म्हणतात. आणि वेद अविहित, वेदाने ज्याचा निषेध केलेला आहे, इदम मा करू, हे तुम्ही करू नका, त्याला अधर्म म्हणतात. म्हणून अधर्म टाळायचा आणि धर्माचं पालन करायचं. हा जो खटाटोप सांगितलेला आहे हा कशासाठी आहे, तर तो खटाटोप आहे परमात्मा प्राप्तीसाठी. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनिक उपाय दुःखमुळं. सगळे उपाय जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते एकच आहे की श्रीहरी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी हे धर्माचं पालन आहे. नाही तर धर्माचं पालन करायचं स्वर्गाला जायचं, अधर्माचं पालन करायचं नरकाला जायचं, धर्माधर्म दोन्हींचे सारखं पालन करायचं आणि मनुष्य जन्माला यायचं. याच्यामध्ये तुमचं मोक्ष कधी तुम्हाला होणार आहे का? जे काही करायचे ते परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे, हे त्याचं वर्म आहे. तेची ते घाटू नये आले जाय नासुनी. आता काही लोक काय करतात की लोणी आलं हाताला, पण लोणी हाताला आलं तरीसुद्धा ते घाटू नये. आता पुन्हा काय म्हणे, जसं आपण दही घुसळलं त्याचप्रमाणे आता लोणी आलं तर अजून घुसळण करू. आता घुसळण केलं तर ते लोण्यामध्ये काय होईल, उलट त्याच्या स्वरूपात बिघाड होऊन जाईल असं सांगतात. सांभाळावे वरावर वर्म दूर नव जाये. म्हणून आपल्याला जर मनुष्याने काय करावं, वरावर सांभाळावे. लोणी हळूच वर आलेलं आहे ना, तर ते हळूच बाजूला काढावं, ते घुसळण करीत बसू नये, हळुवार हाताने ते काढून घ्यावं. तसं मनुष्याने इकडं सुद्धा काय करावं, आपण जीवनभर जे धर्माचं पालन केलं त्याचं सार जे भगवत प्राप्ती आहे ते अलगद आपण त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती किंवा त्याचं भजन करावं असं सांगतात. त्यांनी स्वर्गाकडं किंवा नरकाकडं न जाता माझं जे काही मी साधना केली त्याद्वारा मला भगवंताची भेट व्हावी असं करावं. तुका म्हणे धाले पोट मग बोट चाटणी. जसं एकदा पोट झाले म्हणजे आपल्याला पोट एकदा तृप्त झाल्यानंतर आपण बोट चाटीत बसतो का? तृप्त झालेले आहे. आता जर अपुरा असेल तर मनुष्य जे पदार्थ मिळणार नसेल तर आपल्या बोटाला कुठं जे आहे त्याचं चाटणी करेल. परंतु तुका म्हणे पोट झाले, आपलं पोट झाले म्हणजे तृप्त झालं तर मग बोट चाटणी,
मग कोणी बोट चाटीत बसेल का? त्याप्रमाणे आपण अनंत जन्मात जे धर्माधर्माचं पालन केले, पाप कर्म करायचं नाही, शास्त्राने सांगितलेलं पुण्यकर्म करायचं. पण त्याचं फल काय आहे? तर पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे फलाकडं नाही जायचं धर्माधर्माच्या. तर त्याच्यासाठी आपण भगवंताची प्राप्ती हे फळ हळूच काढावं. म्हणजे एकदा भगवंताची प्राप्ती आपल्याला झाल्यावर धर्माधर्माचं पालन करण्याची गरज आहे का? त्याला निरर्थक आहे. धर्माचं पालन परमात्मा प्राप्तीसाठी केलेले आहे. आता भगवंताशी तुकोबाराय हे सांगतात की भगवान किती कृपाळू आहे, किती दयाळू आहे, किती अनाथ नाथ आहे, किती भक्तवत्सल किंवा भक्तावर त्याचं किती प्रेम आहे. प्रेमामध्ये तो उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. न घडे मायबापा बाळकाचा घात, आपणा देखत होऊ निधी. कामी मनी चिंता वाहू भयधाक, काय नव्हे एक करिता तुझ. वर्म जाणे त्याच्या हिताचा उपाय, तहान भूक वाहे कडिये खांदी. तुका म्हणे तुगा कृपावंत भारी, ऐसे मजा हरी कळू आले. नेहमी माणसाने भगवंताचं स्वरूप डोळ्यापुढं आणावं आणि त्याचं ध्यान करीत त्याच्याशी संवाद साधावा. तो कसा साधावा याविषयी तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताला बोलत आहेत. हे देवा, माये बापा बाळकाचा घात न घडे. आईवडील कधी मुलाचा घात करतील का? करणं होऊ शकत नाही. आपणा देखत होऊ निधी. आणि आपल्या बाळकाचा जर कोणी घात करीत असेल तर ते आपल्या समोर आपल्या बाळकाचा घात होऊ देत नाही. स्वतःचं प्राण समर्पण करतील, पण आपल्याच्या बालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतील. देह विसरे आपला, आघात तो त्याला लागू नये. आपला देह गेला तरी चालेल, पण त्याला आघात होऊ नये असा आईवडिलांचा स्वभाव आहे. कामी मनी चिंता वाढू भयधाक, काय नव्हे एक करिता तुझ. देवा, त्या आईवडिलांप्रमाणे माझी नाती काय आहे? कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा पिता. तूच माझा माता आणि पिता आहेत आणि मी तुला शरण झालेलो आहे. तेव्हा आता मी जर तुझ्या सांभाळीच लागलेलो आहे तर मी मनामध्ये का मनी चिंता वाहू भयधाक, मला चिंता, भय म्हणजे भीती किंवा मला धाक हे कोणाचा राहील जगामध्ये? याचं मला मानण्याचं कारणच नाही. आईच्या उदरातून जन्माला आलेले मूल तो काय मातेचे किती प्रिय असतो. माऊली सांगतात किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. तो आईला किती आवडत असतो, प्राणापेक्षा आवडत असतो. तसा मी तुझा भक्त आहे. आता मी कशाला चिंता, भय, धाक याची काळजी करू? वर्म जाणे त्याच्या हिताचा उपाय, तहान भूक आहे कडी खांदी. तुक म्हणतात वर्म जाणे, भगवान हा सर्वज्ञ आहे. त्याला माझ्या भक्ताचं कल्याण कशाने होईल याचं रहस्य ज्ञान आहे आणि कोणत्या उपायाने याचं हित होईल आहे की नाही. तुकोबारांचं एक अभंग आहे, जेणे माझे हित होय जेणे माझे हित होय तो उपाव, करशील भाव जाणून ये. करशील भाव जाणून या. माझं कल्याण कशाने होईल हे तुलाच जाणतो. म्हणून देवाकडे प्रार्थना करताना मला असं कर, मला वैराग्य दे, मला विवेक दे, या प्रार्थनेपेक्षाही ज्याच्यात माझं कल्याण करणं होईल ते तू कर अशी मागणी मागावी. तुका म्हणे हित कवणीये जातीचे, तुझं ठावे साचे माय बापा. हा, कशाला हित म्हणतात? हे मायबाप परमात्मन तुलाच ही गोष्ट माहीत आहे असं सांगतात. त्याचं वर्मही माहीत आहे आणि हिताचा उपाय माहीत आहे. आणि जर कधी आपल्याला तहान भूक लागली तर तोच परमात्मा, जसं आई वडील तहान भूक लागल्यानंतर त्याला कडेवर घेतात आणि आई स्तनपान करवते, त्याप्रमाणे तो तहान भूक मला लागली असताना खांदी वाहे, तो कडेवर घेतो किंवा मला खांद्यावर घेतो. खांदा वाहे आपुल्या असं तुका म्हणे तुगा कृपावंत भारी, ऐसे मजा हरी कळू आले. तेव्हा हे हरी, श्रीहरी, तू इतका कृपावंत, इतका करुणा घन आहेस हे मला माझ्या कळू आले अनुभवे, मज माझी याची जीवे. अशा प्रकार बरोबर ना, असं सांगतात. आता तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की तुम्हाला जर तुमचं कल्याण करायचं असेल आणि अहिताच्या गोष्टी दूर करायच्या असतील तर तुम्हाला एक उपाय मी सांगतो, एकदम सोपा उपाय. तुम्ही कराळ विक्राळ कलिकाळात जन्मलेले अभागी जीव आहात, परंतु तुम्हाला भाग्यवान आणि सर्व प्रकारचा आनंदाचे वतनदार जर तुम्हाला व्हायचं असेल
तर एक सोपा उपाय तुकोबाराय सांगतात, करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण, मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा, शांती खड्ग हाती काळा शीते नागवती, तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा. आता एकच करायचे, ह्या कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. तुकाराम महाराजांचा एक एक अभंग म्हणजे आपल्या जीवनामध्ये असणारं एक दीपस्तंभ आहे. आपलं नाव जर अथांग समुद्रामध्ये जर तिला दिशा हीन झाली आणि आता कुठं जावं हे कळत नसेल, दिशा कळत नसेल, तिला दिशाभूल झाली, तर त्याला एकच उपाय आहे, दीपस्तंभ. समुद्रामध्ये असणारा जो दीपस्तंभ आहे तो कोणती उत्तर कोणती पूर्व कोणती दाखवतो. त्याप्रमाणे हा एक एक अभंग दीपस्तंभासारखा आहे. जो मनुष्य आपल्याला सुख पाहिजे, दुःख नको या इच्छेने रात्रंदिवस तळमळत आहे, त्याला तुकोबाराय एकाच अभंगात सांगतात की करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण. माणसाने काय करावं? परमात्म्याच्या ठिकाणी अनंत गुण आहेत. तुझी हा पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा, भव तारकाजी सुजाना, एक विज्ञापना पायापाशी. आपण त्या भगवंत म्हणवनी शरण जावे, सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. कुणी माईक घेऊन बोलत जा. तर त्यांनी सांगितलं करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण. आपण कीर्तन, इथं कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे मुख्य नामस्मरण असा त्याचा अर्थ आहे. आणि मुखे गावे हरीचे गुण, भगवंताचं नामसंकीर्तन करावं. आणि भगवंत हा अनंत गुणगणांचा भांडार आहे, म्हणून त्याच्या एक एक गुण जे आपल्याला माहीत असेल त्या गुणांचं वर्णन करावं. परमात्मा आपल्या असणाऱ्या पुत्र भार्यादी हे गुण म्हणजे काय? या अवगुणांना गुण असं संबोधन आहे. आणि खरा गुणवान कोण आहे? परमात्मा. परमात्म्याचे गुणगान करावं आणि परमात्म्याचं नामगान करावं. आणि मग काही नवे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. तुम्हाला सगळ्या जीवनामध्ये काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. भगवान सांगतात की काय वैरी विद्धी एनम वैरी विद्धी. या ठिकाणी काम आणि क्रोध हे दोन मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. आणि काम जर पूर्ण झाला तर लोभ वाढतो आणि काम जर अपूर्ण राहिला तर क्रोध वाढतो. म्हणून हे काम क्रोध हे दोन मोठे शत्रू आहेत. तर त्यांची बाधा जर व्हायचे नसेल तर आपण नामस्मरण करावं किंवा भगवंताचं गुणांचं गायन करावं. ह्या काम आणि क्रोध हे दुर्जन आहेत, यांची तुम्हाला कधीही बाधा होणार नाही. त्याच्यासाठी शांती खड्गा हाती काळा शीते नागविती. आणि म्हणतात यांच्या हातात अजून एक पाहिजे की शांतिरूप खड्ग म्हणजे तलवार. शांतिरूपी खड्ग जे असेल तर त्या मनुष्याने शांती धारण केली की त्याला सुख आहे. शांती परते नाही सुख आणि येरा अगवेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तेरा. खवळलिया कामक्रोधी अंगी भरते आधी व्याधी. तुका म्हणे याच्या ठिकाणी हे जर मनुष्याने शांती धारण केली की त्या ठिकाणी हे काम क्रोधाची बाधा त्याला होणार. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. शांती आपल्या अंतकरणात जर आपण शंतनोती ती शांती जी आपल्या जीवनामध्ये मंगलाचा प्रसार करते, विस्तार करते, त्याला शांती असं म्हणतात. म्हणून हा गुण आपल्याजवळ, शांती हा आपल्याजवळ असलं पाहिजे. भगवंताचं नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, शांती ही जर आपल्याजवळ असतील तर काळा शीते नागवती. त्या ठिकाणी तो अभंगच काय सगळा? शांती परते नाही सुख का, हेच शांती परते नाही सुकन येरा अगवेची दुःख. याप्रमाणे हा जर शांती धारण करणारा पुरुष असेल तर काळा शीते नागवती, ते कळी काळाला देखील जिंकू शकतात. तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा. ते म्हणतात ज्याला अनंतासारिखा सखा दाता. अनंत म्हणजे जो अविनाशी आहे, ज्याचा कोणी नाश करीत नाही असा परमात्मा. पुन्हा तो परमात्मा काय आहे? दाता. तुझा ऐसा दयाळ नदी काय, तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पद दासा. आपलं पदच दासाला देणारा असा उदार देवाशिवाय कोण आहे? तो म्हणजे दानशूर पण आहे, अनंत पण आहे.
आणि तो काय आहे, त्याच्याशी माझं कोणतं नातं आहे, सख्यपणाचं नातं आहे. तो माझा सखा आहे, तो मित्र आहे. म्हणून परमात्म्याला ज्यांनी सख्यत्व केलं, अनंत परमात्म्याशी सख्यत्व केलं, दानशूर परमात्म्याशी शक्य केलं, मग नव्हे काही बाधा. त्याला जीवनामध्ये कोणतीही बाधा संकट येणार नाही. आणि ती संकट म्हणजे बाहेरची शत्रूची नाही, खरं संकट जीवनात आहे काम क्रोधांचं, आणि ते आत आहे. ते आतलं संकट पूर्णपणे दूर होतं. तुका म्हणे त्रिविध ताप. तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. संत किंवा देव यांच्या चिंतनात राहिलं किंवा सेवेत राहिलं, त्या मनुष्याला काम आणि क्रोध यांची बाधा कधीही होत नाही. आता ते सांगतात, मनुष्य कधी कधी खूप प्रयत्न करतो, पण प्रयत्न करून त्याच्यामध्ये यश आलं असं त्याला वाटत नाही. त्याला रम्य समाधान किंवा परमाशांती प्राप्त झाल्याचं त्याला दिसत नाही. अशा वेळेला तुकाराम महाराज त्याला मार्गदर्शन करतात. साधनांच्या कोटी केल्या आटी होती त्या, देवकृपा करी जरी होय उजरी स्वरूपी. केले होती वृथाश्रम चित्ता उपरम न होता. तुका म्हणे कळो आले सर्व झाले आत्मरूप. तुकोबाराय आपला अनुभव सांगतात की कोणी जो साधक आहे त्याने साधनांच्या कोटी केल्या, म्हणजे साधनांचे कोटी ह्या शब्दाचा अर्थ कोट्यावधी साधनं केली, म्हणजे अनेक प्रकारची साधनं केली, पण केल्या आटी होत्या त्या. परंतु ते करताना, त्या साधनाचं करता असताना काय सोपं आहे का? याजसाठी जप याजसाठी तप हे जे करायचं, तर ही साधनं करीत असताना आटी होत्या, म्हणजे त्याला भरपूर श्रम होतात. पण एवढे श्रम केले तरी त्याला त्या श्रमाचं सार्थक झालं असं वाटत नाही. जप तप अनुष्ठान कासया करणे अशा प्रकारचं त्याचं एवढं आश्रम केले तर याच्यामध्ये त्याला भरपूर कष्ट होतात. पण ते म्हणतात एवढं कष्ट करूनही तो म्हणतो मला समाधान प्राप्त झालं नाही, किंवा मला स्वरूपाचं म्हणजे आत्म्याचं ज्ञान झालं नाही. मी अनेक साधनं केले, परंतु इथं असं आहे की तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. जरी तुम्ही ज्ञानाच्या अंतरंग साधनांचं अनुष्ठान केलं तरी जर तुम्हाला साक्षात्कार होत नसेल, तर त्या साक्षात्कारासाठी जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध निवृत्त करण्यासाठी तुम्ही आपल्या इष्टदेवतेची शरणागती करा. आणि त्या शरणागतीसाठी सांगतात, ह्या जे काही श्रम झाले तुम्हाला, ह्या श्रमाचा परिवार कधी होतो खरा? देव कृपा करी जरी होय उजरी स्वरूपी. जर परमात्म्याने तुम्हाला कृपा केली तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. तरच तुम्हाला हे ज्ञान म्हणजे प्रत्येक आत्मा जो आहे तोच ब्रह्मरूप आहे असं दृढ अपरोक्ष ज्ञान होऊ शकतं. म्हणून ईश्वर अनुग्रहा देव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. या ठिकाणी ईश्वराचा अनुग्रह झाला तरच मनुष्याला हे ब्रह्मज्ञान किंवा आत्म्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार होऊ शकतो. केले होती वृथाश्रम चित्ता उपरम न होता. जर मनुष्याला चित्ताला जर त्याच्या उपरम झाला नाही, म्हणजे चित्ताला शांतता मिळाली नाही, शांती मिळाली नाही, तर काय होईल की ते म्हणतात केले श्रम वृथा होती. त्याने केलेले जे श्रम आहे ते फुकट जातात. चित्त उपरम न होता. जर चित्त शांत झालं नाही तर, नाही तर किती साधनं केली आणि चित्ताला शांतता नसेल तर त्यांनी सांगितलं, तो स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, नेदी चित्ता शांती ऐशी विद्या काशाला. जी विद्या जे ज्ञान तुम्ही मिळवलं आणि ते जर तुम्हाला चित्ताला शांती देत नसेल, तिला विद्या काय म्हणायचं? ती अविद्याच आहे. आणि तुका म्हणे कळो आले सर्व झाले आत्मरूप. ते म्हणतात की मला हे कळलं की मनुष्याच्या जीवनामध्ये काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. दुसरी गोष्ट, हे सगळं होण्यासाठी आत्मज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे, पण हे सगळं करण्यासाठी हरिकृपा पाहिजे. भगवंताची कृपा झाली तया सर्वात्मका ईश्वरा पूजा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. जीवनात जेवढ्या गोष्टी आहेत त्या फक्त परमात्म्याची उपासना करत राहिलं, भक्ती करत राहिले की आपोआप त्या ठिकाणी पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी आचपळे होती
सिद्ध आणोनी लाविली पंथी ते पुढचं काय आहे? अशा प्रकारच्या केले उपकार केले उपकार सांगो मी काय, बाप न करी आईशी माय. अशा प्रकारची त्याला चित्ताला शांतता प्राप्त होते. आता तुकाराम महाराज भगवंताची भक्ती करत असताना आपण ही भक्ती कुठपर्यंत करायची, कुठपर्यंत करायची, हे ज्ञान होईपर्यंत, साक्षात्कार होईपर्यंत करावी, हे एक गोष्ट आहे. पण तुकोबाराय आता याविषयी आणखीन त्याचं भक्तीचं उदात्त स्वरूप काय आहे, तुकोबारायांची अनुभूती काय आहे, किंवा भक्तीचा रस कसा आस्वादन करतात, यासाठी तुकोबाराय ह्या अभंगामध्ये म्हणताना दिसतात की तुझं काय करू मज एक सार अमृत नागर नाम तुझे, काय उने आम्हा तयाचे पोटी गोविता हे कंठी कामधेनू, नोळखे तान्हुले माया ऐशी कोण ओरसे देखून शोक त्याचा, जो नाही देखिला याचक नयनी तो पावे घेऊनी लज्जादान, नामासाठी प्राण सांडियेला रणी शूरते भांडणी न फिरती, तुका म्हणे आम्ही गाता गीती भला भेटोनी विठ्ठला काय चाड. तुकोबाराय सांगतात तुझं काय करू, म्हणजे देव प्राप्त झाला, देव प्राप्त झाला म्हणतात किंवा देवप्राप्तीसाठीच तुमची साधनं होती ना, मी आता तुमच्यासमोर उभा आहे, बाळरूप काय बाळरूप घेऊनी बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला. तुकोबारायांनी 15 दिवसाचं अनुष्ठान केलं भामचंद्र डोंगरावर आणि साक्षात परमात्म्याने त्यांची 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण जाणोनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे, दीपकी विंचू सर्पव्याघ्र अंगाशी झोंबले, पिडुजे लागले सकळीक, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. पांडुरंग परमात्म्याचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे. आणि अशा वेळेला परमात्म्याने त्यांना सांगितलं काय पाहिजे तुकोबाराय तुम्हाला, तर तुकोबाराय सांगतात तुझं काय करू मज एक सार अमृत नागर नाम तुझे, देवा तुझ्या भेटीचं काय करायचे. तुकाराम महाराज म्हणतात की करावे चिंतन आणि त्याची बरवे न भेटून, तुझं चिंतन मला घडावं, देवाच्या साक्षात्कारासाठी चिंतन नाही तर चिंतनासाठी चिंतन, म्हणजे एवढा उदात्त भक्तीचा भाव असावा की देव भेटो किंवा न भेटो, देवाच्या भेटीसाठी नाम नाही, हे नाम इतकं मोठं साधन आहे की हे नाम मला देव भेटला नाही तरी नामाचं चिंतन करावं, कारण नामाचे चिंतन प्रकट पसारा करा, असाल ते करा जेथे तेथे, तुम्ही जिथं जिथं कुठं असाल तिथं फक्त नामाचं चिंतन करावं. म्हणून नामाच्यापासून उत्पन्न होणाऱ्या पुण्याने नामीच्या भेटीची इच्छा करण्याऐवजी आपल्याला जे नाम हे जे अमोघ अशा प्रकारचं साधन आहे त्याचंच अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये व्हावं असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. आणि हा खरा वारकरी संप्रदायाचं हे खरं ध्येय आहे, हे खरं अनुष्ठेय आहे. या ठिकाणी देवाची भेटूनी विठ्ठला काय चाड, मला काय करायचं त्यात, याच अभंगामध्ये सांगतात. तुका म्हणे आम्ही गाता गीती भला, आम्ही गीता म्हणजे गायन करून तुझं गायन करावं, याच्यातच आमचं भलेपण आहे, याचंच आमचं कल्याण आहे. भेटूनी विठ्ठला काय चाड, परमात्म्याला म्हणतात तुझं काय करू मध्ये एक सार अमृत नागर नाम तुझे, अमृतापेक्षाही गोड असणारं तुझं जे नाव आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं जे नाम आहे तेच करायचं. मला तुझी भेट घेऊन काय करायचे, काय उन्हे आम्हा तयाच्या पोटी गोविता हे कंठी कामधेनू, हे नाम हे कामधेनू आहे, त्यामुळे नामच आमचं कामधेनू आहे. ते आमच्या कंठामध्ये ठेवलं नाम, आम्ही कंठाने जर त्याचा उच्चार करीत राहिलो तर काय उन्हे आम्हा तयाची पेटी, तुझी भेट झाल्यावर जे व्हायचं ते सगळं आम्हाला नामाने होत असल्यामुळं आम्हाला तुझ्या भेटीची काय चाड आहे, काय परवा आहे. नोळखे तान्हुले माया ऐशी कोण वरसे देखून शोकतेचा. आता तान्हुले म्हणजे तान्ह बाळ जे आहे ते माया कोण माय आईशी नोळखे, आपली आई कोणती आहे हे देखील त्याला कळत नाही, पण वरसे देखोनी शोक त्याचा. पण ते जर
शोक करायला लागलं, रडायला लागलं, तर आईला काय होतं, वर्षे आवडीनं तिला पाना फुटतो, ती त्याला स्तनपान करते. जो नाही देखिला याचक नयनी, तो पावे घेऊनी लज्जा दान. आता ते सांगतात, जर जो नाही देखिला याचक नयनी, हा एखादा याचक आहे आणि तो आपल्याला डोळ्याला दिसला नाही, तर आपल्या डोळ्याला दिसला नाही तर तो दान देणारा जो आहे ना, उदारदाता, तो त्याच्याकडे होऊन जातो. तो जरी आपल्याला दिसला नाही तरी तो स्वतः तो दाता ते त्याच्यापर्यंत पोचतो. आणि तो पावे घेऊनी लज्जा दान. आणि त्याला असं जर असेल, त्याला कोणालाही दान द्यायचं असा उदारदाता असेल, त्याला ते दान द्यायला संकोच वाटेल का? नाही. त्याचप्रमाणे आमची स्थिती आहे. नामासाठी प्राण दावी सांडियेला रणी, शूरते भांडणी न फिरती. आपलं नाव राखण्यासाठी एखादा मनुष्य रणांगणावर शूरसैनिक गेला, पण आपलं नाव अमर व्हावं म्हणून तो प्राणाचं बलिदान देतो, परंतु त्या ठिकाणी तो माघार घेत नाही. शूरते भांडणी न फिरती. तसं या ठिकाणी तुझं नाम घेणारा मी जे आहे, तर तो आईसारखा प्रेमळ, दात्यासारखा उदार आणि प्राण समर्पण करणारा शूरवीर, त्याच्याप्रमाणे तू निष्ठावान असल्यामुळं आमचे सगळेच्या सगळे तुझी कीर्ती जाऊ नये म्हणून तू स्वतः होऊन आमचं कल्याण करशील. नामधारकाचे सर्व मनोरथ तू पूर्ण करणार आहेस. तुका म्हणे आम्ही गाता गीती भला, भेटोनी विठ्ठला काय चाड. म्हणून आम्ही तुझंच काय नामांचं गायन करत राहू. कृपेचे सागर हेची साधुजन, तेही कृपादान केले मज. बोबडे वाणीचा केला अंगीकार, तेने माझा स्थिर केला जीव. तेने सुखे मन स्थिर झाले ठाई, संती दिला ठाई पायी ठाव मज. नाभी ऐसे बोलिले वचन, ते माझे कल्याण सर्वस्वई. तुका म्हणे झालो आनंदी निर्भर, नाम निरंतर घोष करू. आम्ही रात्रंदिवस सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. ही जी आमची स्थिती आहे, या स्थितीचं तुकोबाराय म्हणतात, कृपेचे सागर हेची साधुजन. खरे कृपेचा समुद्र रूप असणारे, कृपा सागर असणारे हे जे साधू संत आहेत, त्यांनीच मला ह्या नामाचं कृपादान तेही केले मज. त्यांनी मला आपली कृपेचं दान म्हणजे नामस्मरण, ही नामदीक्षा त्यांनी आम्हाला दिली. आणि बोबडे वाणीचा केला अंगीकार. आणि आम्ही जे बोबड्या वाणीने परमात्म्याचं येईल तैसा बोलो रामकृष्ण असं जसं आम्ही करत होतो, त्या आमच्या बोबड्या वाणीचा त्यांनी अंगीकार केला. आणि माझा जीव म्हणजे माझं अंतकरण जे अत्यंत चंचल, ज्याच्यामध्ये अनंत मलिन झालेलं, अनंत विषय वासनाने युक्त असणारं अंतकरण, ते त्या साधू संतांनी स्थिर केलं. नामाचं दान दिलं, आम्हाला दिलं. आणि त्यांनी हेच सांगितलं की रात्रंदिवस काय करा, नामचिंतन करत राहा. त्याप्रमाणे आम्ही केलं. तेने सुखे मन स्थिर झाले ठाई. आणि त्या नामस्मरण करता करता आमचं मन स्थिर झालं. आणि हे करीत असताना आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही थकलो, तेव्हा संतांनी आम्हाला दिलासा दिला, आधार दिला, आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि संती दिला पायी ठाव मज. पण त्यांनी आम्हाला लुटून दिलं नाही. अशाही स्थितीत आम्हाला संतांनी जवळ घेतलं आणि सांगितलं, नाभी ऐसे बोलिले वचन, तुम्ही भिवू नका असं मला त्यांनी प्रतिज्ञापूर्वक वचन दिलं. अरे तू नाम घेत राहा, तुला कोणत्याही भयाचं कारण नाही. आणि ते माझे कल्याण सर्वस्वही. आणि जेणेकरून माझं सर्वस्व कल्याण त्या संतांच्या कृपेने झालं. तुका म्हणे झालो आनंदी निर्भर, नाम निरंतर घोष करू. आता त्या नामाचा आम्हाला अनुभव झाला. नाम घेता असताना काय मिळत नाही, सगळं मिळतं. काय नव्हे केले आणि एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. असं या नामाचा आम्हाला काय झाला, अनुभव आला. आणि त्यामुळं नामाचा करताना आम्हाला आनंदाने आम्ही पूर्णपणे आप्लुत झालो, आनंदाने पूर्णपणे भरून गेलो. आणि म्हणून आता काय करतो आम्ही, तर नाम निरंतर घोष करू. आता आम्ही त्या सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान.
सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो आसो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा असं आजी आनंदुरे आजी आनंदुरे असं ते झालं. हे सगळं जे करायचं असेल ना हे भगवंताच्या भक्तीनं प्राप्त होतं असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. कोणतं भक्तीचे ते वर्म जयाचे हाती. किती राहिलेत आपले अभंग? बरेच राहिलेत का? अरे राम 98 पर्यंत 6 अभंग राहिले. वेळ किती? हां तर 6 अभंग राहिले. थोडासा वेग करू आपण. आता हे सांगतात की भक्तीचे ते वर्म दयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी नवजती दुरी दवडिता तेथे दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणांची. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होनिया. तर म्हणतात ह्या भक्तीचं वर्म ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्या अंतकरणामध्ये म्हणजे ही नामधारक होऊन जो माझी भक्ती करतो त्याच्या ठिकाणी पहिली शांती असते, नंतर अंतकरणात दया असते आणि क्षमा असते. आणि हा नामधारक आहे ना याला जीवनात काही कमी पडत नाही. अष्टमहासिद्धी ओळगतीद्वारी त्याच्या 8 महासिद्धी ज्या आहेत त्या सगळ्या गरिमा महिमा लघिमा इत्यादी पराकाम्य वशित्व सगळ्या सिद्धी त्याच्या दारामध्ये लोटांगण घेतात. आणि तो जरी म्हटला की मला नको ह्या सिद्धी तर न वजती दुरी दवडिता त्या दूर जात नाहीत. पुन्हा असा जो भक्ती करणारा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी काम क्रोध इत्यादी दुष्टगुण तेथे दुष्टगुण न मिळे निशेष. त्याच्या ठिकाणी एकही दुष्टगुण सापडणार शोधून देखील सापडणार नाही. कारण चैतन्याचा वास झाला माझी. कारण चैतन्य घन असणारा परमात्मा त्याच्या अंतकरणात साठवलेला आहे. नंतर त्याचं चित्त जे आहे ते सदा संतुष्ट असतं. त्याला त्रिगुणांची म्हणजे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांच्यापासून होणारी हळहळ किंवा त्यांच्याविषयी असणारं आसक्ती त्याच्या अंतकरणापणे निर्माण होणारा क्षोभ हे त्याला कधीच होत नाही. आणि अशा पुरुषाचं जीवन पाहिलं तर त्याचं जीवन कोण चालतो तर तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होण्या. देव त्याचा कामार म्हणजे चाकर होतो आणि त्याचा सर्व भार वाहतो. तुकाराम महाराज म्हणतात की हा मला अनुभव आला की मला पदोपदी परमात्मा रक्षण करतो. आता साचा हा विठ्ठल साच हे करणे संतजी वचने बोलियले. अभंग शेवट आल्यावर सांगा. साचा हा विठ्ठल साच हे करणे संतजी वचने बोलियले साचते सोयित साचते प्रचित साच वेदे नीत सांगितली. तुका म्हणी घेती साच साच भावे लटिके वर्म ठावे नाही त्यांशी. साच हा विठ्ठल भगवान परमात्मा जो आहे तो खरा आहे. नंतर साच हे करणे आणि परमात्म्याचं ज्ञान संपादन करणं हे खरं काहीतरी सत्कृती आहे. नंतर संतजी वचने बोलियले आणि संत जे काही वचनं बोलतात तर ती खरी आहेत. संतांचं बोललेलं खरं आहे, संतांचं केलेलं खरं आहे. आणि साचा हा विठ्ठल साच हे करणे आणि परमात्मा एक सत्य आहे. सत्यतू 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 विठ्ठला. साचते सोयित साचते प्रचित साच वेदे नीत सांगितली. आणि मनुष्याने मग खरं कसं माणसं काय म्हणतात मग नेमकं कसं वागावं नेमकं काय करावं नेमकं काय भावना करावी नेमकं काय जाणावं याचं सगळ्याचं उत्तर सांगतात साचते सोयित. खरं आपल्याला खरं जो सिद्ध आपलं सोयित आहे ना ते सोयित आहे वेदाने जे सांगितलं त्याच्यात आपलं कल्याण आहे. नंतर साचते प्रचित आपल्याला आलेली प्रचिती किंवा अनुभव खरी कोणती जी वेदाने मान्य केली तीच अनुभूती आहे. आणि साच वेदे नीत सांगितले आपण नीतीपूर्वक जन्म जगायचं कोणतं जे वेदाने सांगितलं त्याप्रमाणे आपण जीवन जगत असो तर ते काय आहे ते खरं जीवन आहे किंवा ते खरं नीतिधर्म जगणं आहे. तुका म्हणे घेती साच साच भावे लटिके वर्म ठावे नाही त्यांशी. या ठिकाणी सांगतात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे घेती साच साच भावे. जे लोक साच म्हणजे खरे आहेत त्यांच्या ठिकाणी खरी श्रद्धा आहे. तेच लोक संतांनी सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे आचार करतात आणि जे खोटे आहेत
तर ते लटिके ते वर्म ठावे नाही त्याशी. जे खोटे आहेत त्यांना भगवंतावर श्रद्धा नसते, भगवंताविषयीचं ज्ञानही नसतं, त्याच्याविषयी उलट त्यांच्या अंतकरणात अनेक संशय असतात आणि त्यांना संतांच्या बोलण्याचं रहस्य हे देखील कळत नाही. म्हणून ते लोक काय करतात, संतांचा उपहास करतात. संतांना अनुभव असतो त्यामुळे त्यांचं दृढ अशा प्रकारची धारणा राहते आणि यांना तो अनुभवच नसतो, ज्ञानच नसतं. मग त्यांची देवाविषयी आणि संताविषयी श्रद्धा त्यांच्या अंतकरणात उत्पन्न होत नाही. म्हणून ते काय करतात, तुका वेडा अविचार करी बडबड फार, अशी संतांची निंदा ते करत राहतात. संगे वाढे शिन संगे वाढे भजन त्रिविध ये जन बहुदेवा, याची मुळे आला संगाचा कंटाळा, दिसता ती डोळा नाना छंद. एकविध भाव राहावया ठाव, नेदी हा संदेह राहो चित्ती. शब्दज्ञानी हित नेनती आपुले, अनिक देखिले नावडे त्या. तुका म्हणे आता एकलेची भरे, बैसोनी उगले राहावे ते. या ठिकाणी त्रिविध हे जन बहुदेवा. तुकाराम महाराज म्हणतात जगात 3 प्रकारचे लोक आहेत. जे लोक काय आहेत, संगेवाढे शिन, संगेवाढे भजन. जे राजस आणि तामसी जे संसारी लोक आहेत त्यांच्या जर आपण सहवासात राहिलो तर त्याच्यामुळं आपल्या ठिकाणी दुःख वाढतं. आणि काही जे सात्विक वैष्णव लोक आहेत त्यांच्या संगतीत राहिलं आणि भगवंताची भक्ती करू लागलो तर आपल्या जीवनामध्ये सुख वाढत राहतं. परंतु या ठिकाणी याचीमुळे आला संगाचा कंटाळा, दिसता ती डोळा नाना छंद. त्यामुळं सर्वसामान्य प्राकृत लोकांच्यामध्ये त्यांच्या संगती करण्याचा तुकाराम महाराज म्हणतात मला फार विट आला. कारण त्या दिसता ती डोळा नाना छंद. मी डोळ्यांनी पाहतो का त्यांनी अनेक प्रकारचे वाईट अशा प्रकारच्या गोष्टी विचार किंवा कृत्य करताना ते मला दिसतात. एकविध भाव राहावया ठाव, नेदी हा संदेह राहो चित्ती. त्या नास्तिकांच्या संगतीत आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी वेद किंवा संत यांच्याविषयी एकविध अशा प्रकारचा त्यांच्याविषयी भावना त्यांच्या अंतकरणात नाही. त्याच्याविषयी त्यांच्या अंतकरणात संत आणि देव यांच्या ठिकाणी संशय आहे, त्यांच्या ठिकाणी त्यांची निष्ठा नाही आणि ते त्याच्या ठिकाणी अनन्य नाहीत. आणि त्यामुळं ती जी काही सात्विक श्रद्धा आहे हे त्यांच्या जीवनात त्याला ते स्थान देत नाहीत. शब्दज्ञानी हित नेनती आपुले, अनिक देखिले नावडे त्या. आणि जे शब्दज्ञानी लोक आहेत त्यांना तर ते शब्दाच्या शास्त्राच्याच पाठपाठांतराधिकांमध्ये मग्न असतात, अर्थचिंतनामध्ये मग्न असतात. पण आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कारासाठी हे शास्त्र आहे हे त्यांच्या लक्षात नाही. त्यामुळे त्यांना खरं आपलं हित शब्दज्ञानी लोकांना कळत नाही. आणि ज्याला स्वतःचं हित कळत नाही, शास्त्राचं तात्पर्यभूत स्वतःचं हित कळत नाही, तो दुसऱ्याचं हित काय करणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात मला तुका म्हणे आता एकलेचे भरे, बैसोनी उगले राहावे ते. मला असं वाटतं की हे जे संसारी लोक आहेत, नास्तिक लोक आहेत किंवा जे शब्दज्ञानी आहेत तर यांच्या संगतीपेक्षाही मला असं वाटतं की यांच्यापासून एकटंच आपलं राहावं आणि एकांतात बसून कायम श्रीहरी हरिहरी असं भजन करावं. पुण्य पापा ठाव नाही सुखदुःखा, हानी लाभ शंका नासलिया. जिता मरण आले आप पर गेले, मुळे हे छेदिले संसाराचे का मुळे हे छेदिले संसाराचे. अधिकार जात वर्ण धर्म यात, ठाव नाही सत्य असत्याशी. जनवन भिन्न अचेत चळन, नाही दुजे पण ठावयाशी. तुका म्हणे देह वाहिला विठ्ठली, तेव्हाच घडली सर्व पूजा. आता सांगतात पुण्य पापा ठाव नाही सुखदुःखा, हानी लाभ शंका नासलिया. ज्या वेळेला आपल्याला हानी लाभ शंका नासलिया, आपल्याला पुण्य किंवा पाप हे ह्या दोघांचाही आधार नष्ट झाला. दोघांचा आधार नष्ट कधी होतो, सुख दुःख पाप पुण्य जन्म मरण याचा. जर मनुष्याला मी आत्मा आहे, स्थूलदेह सूक्ष्मदेह कारण शरीर मी नसून सच्चिदानंद रूप मी आत्मा आहे असं कळलं की त्याला पाप पुण्य किंवा सुखदुःख यांचा आधारच नष्ट झाल्यामुळं त्याच्यापासून त्याला काहीच त्याचा पापपुण्याचा स्पर्श होत नाही. आणि पुन्हा त्याच्याबरोबर त्याला हानी झाली, लाभ झालं, भय शंका मान सन्मान हे त्याच्या अंतकरणातून हे सर्व विकार निघून जातात.
जिता मरण आले अपपर गेले, मूळ हे छेदिले संसाराचे. त्याला जिवंत असताना झाला प्रेतरूप शरीराचा भाव. त्याला जिवंत असताना स्वामी महाराज सांगायचे, जिता असता मेल्या समान. जिवंत असतानाच हे शरीर गेलेलं आहे असं समजून तो आत्मरूप झालेला असतो. त्यामुळं जिवंत असताना त्याने मरणाचा अनुभव घेतलेला आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्य. अशी आनंदे दाटली तीही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला असा हा पुरुष आहे. त्याला हे आपलं आहे आणि हे परक्याचं आहे असं त्याला कोणताही अपपर भाव राहिला नाही. आणि संसाराचं जे मूळ आहे अज्ञान, त्या अज्ञानच त्याने त्या अज्ञानाचं छेदन केलेलं आहे. अधिकार जात वर्णधर्म यात, ठाव नाही सत्य असत्याचे. अधिकार कोणाचा काय आहे, जात काय आहे, वर्ण काय आहे, धर्म काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, हे सर्व विचारच त्याच्या अंतःकरणातून नष्ट झालेले आहेत. कारण याचं फल त्याला प्राप्त झालेलं आहे. जनवन भिन्न आचेत चळन, नाही दुजेपणा नाही दुजेपणा ठावय अशी. हे लोक आहे, तिथं वन आहे, इथं जन आहे, इथं चेतन आहे, अचेतन आहे, याच्यात भेद आहे. हे सगळं याला सगळ्याला कारण होतं, आधार कोण होतं, अज्ञान. आणि ते अज्ञानच नष्ट झालं. तुका म्हणे देह वाहिला विठ्ठली, तेव्हाच घडली सर्व पूजा. ज्यावेळेला त्याने आपला देह परमात्मा श्री विठ्ठलाला समर्पण केला, त्याला त्याच वेळेला सर्व स्वरूप असणारा, सर्व द्रष्टा असणारा, सर्व रूप असणारा, सर्व साक्षी असणारा आणि सर्वातीत असणारा आणि सगुण आणि निर्गुण दोन्ही रूप धारण करणारा त्या परमात्म्याची त्याला सर्व प्रकाराने पूजा घडलेलीच आहे. संकोचितो जीव महत्त्वाच्या भारी. किती राहिले तर हा एक आणि पुढचा एक. संकोचितो जीव महत्त्वाच्या भारे, दातत्वची बरे बहुवाटे. कळावी जी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेची द्यावे. तुमचे चरण पावविलो सेवा, म्हणवनी हेवा हाची करी. विनवनी तुका वंदितो चरण, लेखा रजरेण चरणीचा. संकोचितो जीव महत्त्वाच्या भारे, दासत्वची बरे बहुवाटे. तुकोबाराय म्हणतात, जीव म्हणजे माझं जे अंतःकरण आहे त्याच्यामध्ये काही महत्त्व म्हणजे मला विद्वत्ता, सत्ता, संपत्ती हे काही प्राप्त व्हावं असं जे भार माझ्याजवळ होता, तो भारामुळं जणू काही संकोच, जीवाचा माझ्या संकोच होता. माझं अंतःकरण दडपल्यासारखं होत होतं की मला म्हणजे माणसाला का म्हणून भीती वाटते, मी कोणतरी मोठा व्हावं म्हणून. जितकं विशेष व्हावं वाटतं ना तितकं दुःख आहे. आणि जितकं आपण सामान्य होऊ तितकं सुखाचा विस्तार आहे. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे, बननेशी हानी होती आहे असं सांगतात. दासत्वाची बरे वाटे. त्यापेक्षा परमात्म्याचा किंवा संतांचा दास होऊन अहंकार त्यागून निरभिमान राहणं हे चांगलं आहे. म्हणजे राजा होण्यापेक्षाही दास होणं हे चांगलं आहे. कळावी जी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हिचे द्यावे. संतांना माझी आवडी करावी. मी तुमच्या पायाजवळ कशासाठी आलो, तुमचे दासीचा दासक. तुम्ही मला दासक म्हणा, मला कोणाचं स्वामित्व नको आणि मला मोठं विशेष काही व्हायचं पण नाही. जन मान धन विनमुखता अशी माझी स्थिती आहे. माझी आवड तुम्हाला कळावी आणि द्यायचं झालं असेल तर तुमच्या सेवेचं दान मला द्यावं, यापेक्षा काही नको. मला तुमची सेवा घडावी. तुमचे चरण पावविलो सेवा, मनवनी हेवा हाची करी. तुमच्या सेवेनंच मला ह्या परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. हा माझा अनुभव आहे. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. त्याच्यामुळं मी देवाला देखील ऋणी करून ठेवलेलं आहे. त्यामुळं हे सगळं वैभव कोणाचं आहे, संतांचं आहे. म्हणून देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐशी आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. संत जना सवे भेटी, नभो अंग संग तुटी. ऐशी आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे, भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना, देवा परवावी वासना. मला तुमची संतांची सेवा द्या. विनवनी तुका वंदितो चरण, लेखा रजरेन चरणीचा. मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या चरणाला दंडवत करतो आणि मला कधी मोठं म्हणू नका, मला महत्त्व देऊ नका. तर तुमच्या चरणाचा एक धुळीचा कण, रजकण मी आहे असंच मला समजा. देव तया कैचा तया दुरी, भाकावरी करुणा. आळविता न लगे धर का घर ना, आळविता न लगे घर. माय जाणे रे भातुके, नावेवरी ज्याचा भार. पैल पार जवळी त्या, आता परदेशी तुका. झाला लोका वेगळा. हा शेवटचा अभंग आहे.
तुकोबाराय सांगतात वरी करुणा भाका, जो वरी म्हणजे वरचेवर म्हणजे सता निरंतर भगवंताची सारखी काय करतो, करुणा भागतो, दयेची याचना करतो, तया देव कैचा दुरी, त्याला देव काय दूर आहे का? साठविला राहे हृदय संपुटी आणि बाहेर धाकोटी मूर्ती उभा, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, असा हा परमात्मा आहे. तर त्याला फक्त या ठिकाणी आपण करुणा भाकली का कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी रान, असा तो परमात्मा आहे. आळवी त्या नलगे घर, माय जाणे रे भातुके. आता त्या आळवणारा जो परमात्म्याची आळवणी करणारा करुणा भाकणारा जो पुरुष आहे त्याला घर न लगे, तिथे धर असा एक पाठ आहे, म्हणजे धर याचा आश्रय असा अर्थ आहे. त्याला दुसरं घर किंवा दुसरं घराचा अर्थ तोच होईल, धर शब्द आणखी चांगला आहे. तर त्याला कोणतं धर म्हणजे त्याला कुठला तरी आश्रय पाहिजे नाही. त्या कारण का त्याला काय पाहिजे त्याला, तर हे कोण जाणतं? परमात्मा. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभर परिहाराची न लगे. पुढचं परी हे अनावर आवरिता आवडी, अवसान ते घडी परो एकी देत नाही, असं त्याचं स्वरूप आहे. आळवी त्या न लगे घर, माये जाणे रे भातुके. या ठिकाणी आपल्या मुलाला काय खाऊ द्यायचा, हे खाण्यापिण्याला काय पाहिजे आईला कळतंच आहे. त्यामुळं आम्हाला परमात्म्याकडे करुणा भाकणं एवढंच आमचं काम आहे. आम्ही दुसरं काही भाकू तेने करुणा. काय तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवा शक्तीहीने आम्ही देवा शक्तीहीने आणि भाकूतेने करुणा, पावटणी केला काळ जया बळ होते ते, आम्ही देवा शक्तीहीने भाकूतेने करुणा, असं आहे. म्हणून आळवी त्या नलगे घर, माये जाणे रे भातुके. नावेवरी ज्याचा भार, पैल पार जवळीता. ज्याचा आश्रय ज्यांनी कोणा केलेला आहे, मला नाव तरुण नेईल, नावेचा ज्याने आश्रय केलेला आहे, ती नाव जी आहे ती नाव, किंवा त्यांनी आपलं देहाचं ओझं कुठं टाकलेले नाव, ही नाव मला तारून नेणार आहे. तर त्याच्यासाठी नदी काय पहिलं पार जवळी त्याला ते नदीचं तीर जवळ आहे, कारण त्याने योग्य आश्रय केलेला आहे. नावेचा आश्रय करणारा तो नावाडी वल्लवणारा जर योग्य असेल तर तो निश्चित परतीराला जातो. आता परदेशी तुका झाला लोका वेगळा. तुकाराम महाराज म्हणतात की मी या ठिकाणी काय केलेले, परमात्म्यावर दृढ विश्वास ठेवला आणि मी काय केलं की लोका वेगळा झाला, मी सगळ्या लोक माझं संरक्षण करतील या भावनेचाच मी अंतकरणापासून परित्याग केलेला आहे आणि भगवान परमात्मा जो आहे तोच माझा रक्षण करता आहे, असा माझा निश्चय झालेला आहे. त्यामुळं मला माझ्या जीवनामध्ये काळवी त्या न लगे धर, माये जाणे रे भाकू दे. तो परमात्म्याशी माझी सगळी नाती एकवटलेली आहे. त्यामुळं आईला आपल्या मुलाला भूक लागली, त्याला कोणतं खाद्य द्यायचं हे आईला जसं माहीत आहे, तसं तो माझे सर्व प्रकारचे मनोरथ जे आहे तो का म्हणे काय तो ते होय पुरवित. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविता, असा आम्हाला पूर्वीचाच त्याचा अनुभव आहे. आता त्या अनुभव आल्यामुळं आमचं दृढ धारणा झालेली आहे. आता आम्ही परमात्मा सोडून कोणाचाही आश्रय करणार नाही, अशा प्रकारचं तुकोबाराय या अभंगामधून सांगत आहे. असो, आपल्याला थोडासा वेळ जास्त लागला. याच्यामध्ये भगवान परमात्मा करो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जी त्यांच्या अंतकरणात रात्रंदिवस आहे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, रात्रंदिवस चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, असा जो काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. अशा प्रकाराने आपला काळही जगद्गुरु तुकोबारायांचा काळ 16व्या वर्षाला परमार्थाला लागल्याचं बाह्य जीवनचरित्र सांगतं आणि 42व्या वर्षी साक्षात वैकुंठाहून परमात्मा ऋषिकेशी त्यांना नेण्यासाठी
पाहुणचार घेण्यासाठी येतात आणि गरुडासहित येतात. त्यांना वैकुंठ गमन च्या रूपाने आपल्या निजधामाला घेऊन जातात. अशा प्रकारचं जे जीवनचरित्र आहे ते आपल्याला मरणाच्या अव्यवहित एक पूर्वक्षण का होईना त्याची पूर्णपणे अनुभूती यावी अशी तुकोबारायांच्या चरणी सादर सविनय सप्रेम प्रार्थना करून आजच्या चिंतनाला आपण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञान तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता उद्या सकाळचं सत्र 7:30 ते 9 अशा प्रकारचं होईल. उद्या सकाळी द्वादशी आहे म्हणून सत्र वेळेला सुरू होईल. 7:30